तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आजच्या दत्त जयंती सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी, या सोहळ्याकरता उपस्थित सर्व सद्भक्त महानुभावपंथीय बंधू भगिनी या सर्वांचे दत्तात्रेय देवस्थान डोंगरी तर्फे आम्ही स्वागत करतो. स्वागतम. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय छत्रपती शेंडे साहेब नागपूर. मी मागच्या वर्षी सुद्धा बोललो की या ठिकाणी एखादा वधूवर परिचय मेळावा घ्यावा आणि आपल्या या एरियातील मुलामुलींचं एक चांगलं लग्न होऊ शकेल, किंवा समजा मुलामुलींचे लग्न झाले तर आपल्या समाजामध्ये तो एक गौरवास्पद अशी बाब ठरणार आहे. मित्रांनो, मी अधिक वेळ न घेता हे काही सामाजिक 2 प्रश्न होते, याविषयी आपल्यासोबत माझे विचार मांडले आहेत. दंडवत प्रणाम. धन्यवाद भाऊ. सामाजिक बांधिलकी जोपासत आपण सामाजिक प्रश्न या ठिकाणी मांडले. यानंतर या ठिकाणी एक सत्कार सोहळा होतो आहे. कुमारी सिद्धी नामदेव पाकमोडे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 मध्ये या विद्यार्थिनीने 98.6% गुण मिळवून त्यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आपल्या टाळ्यांना कंजूसी करू नका. टाळ्यांचं जोरदार म्हणजे वाजल्या पाहिजे, तेवढं तुमचं रक्ताभिसरण चांगलं होईल. टाळ्या जोरात वाजतील. आणि मुलीला विनंती आहे की या ठिकाणी आपण यावं. या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी या सूत्राचा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आदरणीय श्रद्धेय नागपूर, आमच्या नागपूरचं खरं म्हणजे भूषण, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय नितीन दादाजी बांदकर यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा दयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता हि धरा दातारा करुणाकरा वरवते द्यावी विभो गुरुजरा पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी मध्याह्न काळी प्रभो नित्याने करी भोजन सुरपती त्यात्मतीर्थी विभो संध्या काळ प्रवर्ततागत करी माता पुरी पौडवो ऐसा खेळ करी सयादृशी करी सृष्टांतरी नित्य हो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. संपन्न होत असलेला श्री दत्तात्रेय प्रभू बाबांचा जयंती महोत्सव आणि दरवर्षीप्रमाणे संपन्न होत असलेला हा सोहळा, या सोहळ्याला आजच्या या धर्मसभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय मागे उभ्या असलेल्या मंडळींना माझी विनंती आहे, करबद्ध विनंती, आपण समोर येऊन बसा ना. आचार्य प्रवर श्री तेलारा निवासी, त्याचप्रमाणे रुद्रपूर निवासी श्री बाबाजी, या सोहळ्याच्या प्रसंगी आपल्या सर्वांना ज्यांनी दर्शनाचा लाभ घडविला आणि प्रसाद वंदनाचं गोमट आपल्या पदरात ज्यांनी आपल्याला घडवून दिलेलं आहे, असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय नागपूर येथील श्री प्रभू नगर आश्रमाचे संचालक पूजनीय श्री बाबाजी, व्यासपीठावर उपस्थित आताच ज्यांनी आपल्यासमोर आपल्यातल्या समस्या व्यक्त करून दाखवल्या, असे श्रीमान सद्भक्त छत्रपती भाऊ शेंडे, या ठिकाणी उपस्थित असलेली सर्वच
धर्मप्रचारात अग्रणी असलेले व्यक्तिमत्व जे रामटेके सर असतील, त्याच्यानंतर जे आमचे सूत्रसंचालन करीत असलेले भाऊ असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय श्री चक्रपाणी दादाजी कवीश्वर आहेत, आमच्या समवेत आलेले पूजनीय श्री सार्थक दादाजी आहेत, त्याचप्रमाणे तुषार भाऊ रामटेके हा सर्व सोहळा यूट्यूबच्या माध्यमातून इतरत्र प्रसारित करीत आहेत. आणि असेच अनेक या पंथातील अनेक व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना दंडवत करून आजच्या या माझ्या शब्दांना या ठिकाणी मी सुरुवात करतोय. खरं तर हा परिसर म्हटल्यानंतर आम्हाला नेहमी आठवण होते ती म्हणजे आमच्या पूर्वसुरींची. मगाशी बाबांनी संदर्भ सांगितला की आमचे श्री गुरुजी म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री पद्मनाभी बाबाजी. बाबांनी या संपूर्ण परिसरामध्ये धर्मप्रचार आणि प्रसाराचं काम केलेलं आहे. इतक्या पद्धतीचा असलेला हा दुर्गम भाग आजही आम्हाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय आम्हाला करावं लागलं ते आमचं आम्हाला माहिती. आणि जर आजच्या स्थितीमध्ये जर ही परिस्थिती असेल, जर नवरगाव पर्यंत पोहोचणं जर आज 2024 मध्ये जर एवढं अवघड असेल, तर तो कालखंड की ज्या कालखंडामध्ये आमच्या पूर्वजांनी माणभाव पंथाची ते संस्थापना केली, म्हणजे पूजनीय चक्रपाणी दादांनी संदर्भ सांगितलं की कोणीतरी जामोदेकर महानुभाव होते की ज्यांनी या परिसरामध्ये हा धर्मध्वज या ठिकाणी उभारला, जो पहिल्यांदा या ठिकाणी उभारला, तो सर्व समाजाने त्याचा स्वीकार केला. काय नेमकं त्यांनी सांगितलं असेल लोकांपर्यंत? आज छत्रपती भाऊंनी आमच्या समोर ज्या समस्या व्यक्त केल्या त्यावरही चिंतन होणं अपेक्षित आहे की त्यांनी हा जो धर्मप्रचार केला. आज नवरगावामध्ये जवळजवळ 50 घर उपदेशी आहेत. 50 ते 60 घरांचं एक महत्वाचं असलेलं आणि संपूर्ण भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे नवरगाव आहे. आज इथे बरेच मला ओळखीचे चेहरे दिसत आहेत. शिंदेवाईतले बरेचसे चेहरे इथे या ठिकाणी दिसत आहेत. नवे संपूर्ण परिसराचं श्रद्धास्थान असलेलं हे नवरगाव डोंगरी हे देवस्थान आहे. काय नेमकं इथे हे वैभव जे उभं राहिलं, या पाठीमागची नेमकी पार्श्वभूमी नेमकी काय असेल? त्यांनी काम करताना नेमकं काय विचार करून आणि कुठल्या पद्धतीनं काम केलं असेल? आज आम्हाला प्रश्न उपस्थित होतात की तरुण मुलं आणि तरुण पिढी या ठिकाणी उपस्थित का होत नाहीयेत. परंतु इथे असलेली जुनी मंडळी सांगतील की ते लहानपणापासूनच या संस्कारांनी अधिष्ठित झाली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय त्यांच्यापर्यंत पोहोचलं? त्यावेळेस नोकऱ्या नव्हत्या का? त्यावेळेस ड्युटीला जात नव्हते का? त्यावेळेस शेती नव्हती का? त्यावेळेस बाकीचे कामं नव्हते का? त्यावेळेस मुलाबाळांचं संगोपन होत नव्हतं का? त्याही वेळेस सगळं काही होत होतं, आताही होते. मग अडचण कुठे आली? आमच्या पूर्वजांनी जे केलं त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडतो याचं निश्चित चिंतन झालं पाहिजे. भाऊंनी चांगले प्रश्न उपस्थित केले. एक आदर्शवाद असतो आणि एक वास्तविक वाद असतो, एक वास्तववाद असतो. आदर्शवाद ऐकायला फार चांगलं वाटतं. भाऊंनी आता सांगितलं की बा तुम्हाला प्रिय वक्ते व्हावे या सूत्राची प्रतीती आता येणार आहे. म्हटलं आता काही कडू बोलता येणार नाही आहे की नाही? प्रिय वक्ते व्हावे, ठीक आहे, चांगलं ऐकायला चांगलं वाटेल, मला एखादी छान लीळा सांगता येईल, परंतु वास्तवावर विचार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. परंतु मला हे प्रश्न उपस्थित होत आहेत की भाऊंनी जे प्रश्न उपस्थित केले, पण यापूर्वी आमच्या समोर ह्या अडचणी आल्या नाही किंवा आमच्या पूर्वजांना आल्या नाही. आम्हाला काय येत आहे? ग्रहस्थ साधकांना आल्या नाही, तुम्हाला काय येत आहे? हे चिंतन महत्वाचं आहे. आमच्या पूर्वजांना लहान मोठा सगळे त्यांच्या जवळ येऊन बसत होते. सर्वांपर्यंत मी आता म्हटलं, आता जसे चक्रपाणी दादांसारखी माणसं असतील की जे लहानपणापासूनच या संस्काराने अधिष्ठित आहेत. लहानपणापासून जुने माणसं तुम्हाला सांगतील की मला बाबा वयाच्या 8व्या वर्षी 12व्या वर्षी उपदेश झाला, लहान होतो, कळतही नव्हतं. आणि काही काही असे की त्यांना माहिती नाही, उपदेश झाला ते बाबा गेले तर पुन्हा काही आलेच नाही, पण लहानपणी उपदेश झालेला होता, लहानपणी ते धर्माला दृढ झालेले होते. मग तेव्हा ही परिस्थिती घडू शकली. आता का होत नाहीये? आता काय याचं कारण? आता आम्हाला काय नेमकं याच्या पाठीमागे काय दिसतंय, काय अडचणी येत आहेत? भाऊंनी एक प्रश्न उपस्थित केला की त्यांना ड्युटी पाणी असते. तेव्हा नव्हते का ड्युटी पाणी? धुवे गेडामांसारखे
गमठवरेसारखे व्यक्तिमत्व, मेश्रामांसारखे दिग्गज पातळीवर असलेले व्यक्तिमत्व होते, ज्यांना महाराष्ट्र ओळखत होता असे व्यक्तिमत्व होते. ते व्यक्तिमत्व घडले. त्या व्यक्तिमत्वापर्यंत तो विचार पोहोचला. त्यांनी आपली पिढी आणि पुढची पिढी त्या ठिकाणी अग्रक्रमित केली. मग आम्ही नेमकं कुठे कमी पडतो आहोत याचं चिंतन आम्हाला करता येतं. झालं असं की आमच्या अपेक्षा वाढत गेल्या. चांगली गोष्ट आहे, परंतु त्याला फक्त एकच किनार लाभली. त्या अपेक्षांना धर्म आणि कर्म अशा दोन एक किनारी असतात. आमच्या अपेक्षा फक्त कर्माच्या बद्दल वाढत गेल्या, धर्माच्या बद्दल आमच्या अपेक्षा वाढत नाही. हे त्याचं उत्तर आहे. आमच्या अपेक्षा वाढायला पाहिजे, निश्चित वाढल्या पाहिजे. धर्मार्थाने वाढल्या पाहिजे, कर्मार्थाने वाढल्या पाहिजे. आमच्या अपेक्षा कर्मार्थाने वाढत आहेत. कर्मरूप प्रक्रियेतून आमच्या अपेक्षा वाढतात की आमचा आता इथपर्यंत विकास झालेला आहे, परंतु याच्या पुढे आम्हाला जाता आलं पाहिजे. आता आम्हाला इकडचा येण्याचा रस्ता नव्हता, कधीतरी मधल्या कालखंडातला रस्ता झाला असावा. मग आता आमच्या अपेक्षा नुसत्या रस्त्यावर नाही आहेत की रस्ता आयाबा मंदिरापर्यंत जायला, इथे डांबरी रोड झाला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे की नाही? आमच्या सगळ्यांची अपेक्षा की इथपर्यंत नवरगावला येण्यासाठी गाडीला खडखड होते असं नाही झालं पाहिजे. गाडी अगदी सुव्यवस्थितपणे येऊन इथे आम्ही अलगद पोहोचलो पाहिजे. मग कदाचित डांबरी रस्ता होईल पुढच्या 20 वर्षानंतर. मग हाही प्रश्न उपस्थित होईल, 2 गाड्या आल्या तर गाड्या निघत नाही, मग रस्ता चौपदरी झाला पाहिजे. अपेक्षा वाढतील आमच्या, होणार आहे, वाढल्याच पाहिजे अपेक्षा. का नाही वाढल्या पाहिजे? निश्चित वाढल्या पाहिजे, पण त्या नवरगावपर्यंत मंदिरापर्यंत येण्याच्या अपेक्षा सुद्धा वाढल्या पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत. तुम्ही जितक्या पद्धतीनं कर्माला प्राधान्यत्व देताय तेवढ्या पद्धतीनं धर्मालाही प्राधान्यत्व देता आलं पाहिजे. मी त्या दिवशी बोललो, रामटेके सर होते, मुलांवरच बोललो मी त्या दिवशीच्या कार्यक्रमाचं. गावाचं नाव कोणतं? भिवापूरच्या सभेत मी बोललो, मुलांवरच बोललो. 4-5 तरुण त्या ठिकाणी वक्तव्यामध्ये बोलण्यात आले. चांगल्या पद्धतीचे बोलले पुढे ते त्या पद्धतीनं. परंतु मला हे सांगायचंय की आम्ही आमच्या तरुण पिढीला फक्त आम्ही नोकरी आणि फक्त त्यांच्या एका विशिष्ट ढाच्यामध्ये त्यांना पाहतो आहोत. आज शिक्षण तंत्र हे पुढे सरकलेलं आहे, परंतु शिक्षण हे माणसाच्या जीवनासाठी आहे. माणूस शिक्षणासाठी की शिक्षण मानवासाठी आहे? की माणसं शिक्षणासाठी? शिकायचं पण शिकून करायचं काय? माझ्यासाठी नेमकं काय उपयोगाचं आहे? ठीक आहे, शिकायचं निश्चित महत्वाचं आहे, शिकलंच पाहिजे, नोकरी केलीच पाहिजे. पण आज आम्ही जी समाजात स्थिती पाहतो, पैशाच्या मागे आम्ही पळतो आहोत, पण तो पैसा आम्हाला परिवारात द्यायला वेळ नाही, ही स्थिती समाजात आज पाहायला मिळते. आम्ही कमावतो तर खरी, पण ज्याच्यासाठी कमावतोय त्याच्यासोबत बसून आम्हाला वेळ घालवता येत नाही. मग त्या पैशाचा उपयोग नक्कीच आहे का? याबद्दलही चिंतन होणं अपेक्षित आहे. ज्याच्या पाठीमागे आम्ही जातो त्याच्या पाठीमागे आम्ही किती गेलं पाहिजे त्याची मर्यादाच आम्हाला निश्चित माहिती नाही. आम्हाला त्या प्रक्रियेतली निश्चित त्याची एक परिसीमा की त्यापर्यंत आम्ही कुठपर्यंत त्याच्या पाठीमागे गेलं पाहिजे हे आम्हाला निश्चित माहिती नाही. आज प्रसंग असा होतो, कोणाच्याही घरी गेलं, आम्ही गेलो की बाबा रे काय कोण परिवार आहे म्हणतात. बाबा 2 मुलं आहेत. मुलं कुठं आहेत? मुलगा शाळेत गेलेला आहे. बरं, शाळेतून किती वाजता येतो? म्हणे 3-4 वाजता येतो घरी. मग आम्हाला वाटतं की 3-4 वाजता येईल तर मग काहीतरी सांगता येईल. मग 3-4 वाजता आल्यानंतर तो येतो, दंडक बाबा, तर चाललो. अरे आत्ताच तर आला. नाही बाबा, त्याचा क्लास आहे, त्याचा गणिताचा क्लास आहे, एक्स्ट्रा क्लास लावलेला आहे. बरं, गणिताचा तास संपला, मग इंग्रजीचा तास आहे. मग इंग्रजीचा तास संपला, मग आता काही दिवसभर अभ्यासच करेल का? थोडा तरी वेळ पाहिजे की नाही? मग थोडा आता टीव्ही पाहिजे. मग टीव्ही पाहिली, मग आता टीव्हीच पाहिजे का? मग आता थोडं झोपलं बी पाहिजे ना. मग झोपला, रात्र गेली, मग सकाळी पुन्हा चालू झाली शाळा. मग होमवर्क आला, शाळा आली, क्लास आले, ट्युशन आले. या सगळ्या प्रक्रियेमधून त्याचं स्वतःचं आत्मकल्याण ज्याच्यात आहे तो नामसाधना ती कुठे आहे? ज्याच्यातून त्याचं आत्मकल्याण घडणार आहे ती पारायण साधना कुठे आहे? ज्याच्यातून त्याची आत्मवृद्धी होणार आहे ती चिंतन साधना कुठे आहे? ह्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत का?
मुळात आता आम्हाला सूत्रपाठाचे आणि गीतेचे क्लास करण्याची वेळ आता आलेली आहे. आम्ही आता या पडावर येऊन थांबलेलो आहोत. आता जिथे आम्ही आहोत तिथे आम्हाला आता सूत्रपाठाचे आणि गीतेचे क्लास घ्यावे लागतील. आम्हाला अशा पद्धतीचे आता विद्यालय वजा आता हे मंदिर आहे, मंदिराचा सभागृह आहे, इथे आम्ही येऊन बसू शकतो. इथे आम्हाला गीता आणि त्या एक एक श्लोक त्याचा अर्थ आम्हाला ग्रहण करता येऊ शकतो. आम्हाला त्या गीतेचा सारा अभ्यासता येईल. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची एखादी लीळा एकत्र बसून अभ्यासता येईल. झालंय काय की आमच्यापासून हे हरवत चाललेलं आहे. बरं, तुमची चूक आहे असं मला म्हणायचं नाही. हा समाजच पूर्ण त्या दिशेनं चाललेला आहे. बरं, शिक्षण नेमकं कोणीकडे चाललंय हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. पेपरमध्ये तुम्ही वाचता, मी वाचतो. शिक्षणाची अवस्था काय आहे, काय असायला पाहिजे, काय अपेक्षित आहे. कुठेतरी इकडचे वैद्यकीय उपचार परदेशात जातात, इकडच्या औषधी परदेशात जातात आणि तिकडूनच लेबल लावून पुन्हा आपल्याकडे येतात. कुठेतरी आपल्याला पुन्हा लेबल लावून मिळतंय. ही स्थिती आज समाजात आपल्याला दिसते. समाजाची स्थिती जरी अशी झाली, परंतु वस्तुस्थिती मात्र आपल्याला बदलता येईल. कारण आम्हाला धर्म आणि कर्म ह्या ज्या दोन्ही बाजू आहेत, या दोन्ही बाजू जेव्हा सांभाळता येतील तेव्हाच खऱ्या अर्थानं आमचा समाज सुद्धा सुदृढ आणि निकोप अशा पद्धतीचा समाज होईल. आम्हाला याचा विचार करणं गरजेचं आहे. श्री दत्तात्रय प्रभू चरित्राचं आम्ही चिंतन करतो. श्री दत्तात्रय प्रभू बाबांची आम्ही जयंती संपन्न करतो आहोत, अवतरण दिन साजरा करतो आहोत. दत्तात्रय प्रभू चरित्रामध्ये एक उदाहरण येतं, ते म्हणजे मदरसेचं उदाहरण. ती अशी एक माता आहे, अशी एक स्त्री आहे. ऐकलं का तुम्ही मदरसेच्या बद्दल? कोण होती मदाळसा माहिती आहे तुम्हाला? ज्या मदाळसेने आपले 6 पुत्र श्री दत्तात्रय प्रभू बाबांच्या चरणी समर्पित केले. या मदळसेने श्री दत्तात्रय प्रभू बाबांचा अनुग्रह घेतलेला होता. श्री दत्तात्रय प्रभू बाबांची भक्ती त्या मदळसेला होती. या मदळसेला जेव्हा मूल जन्माला यावं, हिनं त्या लेकराला पाळण्यात घालावं आणि अंगाई गीत गावं. तसं तर पाळणं आपणही म्हणतो आपल्या लेकरांसाठी, पण तिचं जे अंगाई गीत होतं ते अंगाई गीत नसून ते संस्कार गीत होतं. ती म्हणायची त्याला, शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी संसार स्वप्नम त्यज मोह निद्रा मदालसावाच मुवाच पुत्रम मदालसावाच मुवाच पुत्रम. लेकराला तर ती पाळण्यात झोपी घालते, पण त्या झोपलेल्या लेकराला पाहून ती म्हणायची, अरे अरे जीवा, तू झोपतोयस कसा? तुझी नेमकी स्थिती काय ती तर लक्षात घे. तू काय आहेस? तू शुद्ध आहेस, तू केवळ आहेस. तू बुद्ध होऊ शकतोस. बुद्ध होऊ शकतो म्हणजे तुला ज्ञानाचा अधिकार आहे. तू ज्ञानवान होऊ शकतोस. या संसार माया परिवर्जितोसी, या संसार शत्रूला परिहरण करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. तू काय कर, या स्वप्नातून जरा बाहेर तर ये. संसार स्वप्नम त्यज मोह निद्रा. या मोहाच्या निद्रेत पडलेलं हे संसार रूपी स्वप्न आहे. याच्यातून जरा बाहेर तर येऊन पहा की हे काय आहे, नेमकं आपण जगतोय ते काय आहे. पहा, ते गीत होतं का? तो अध्यात्म गीत होता. लहानपणापासून त्या लेकरांनी ते गीत ऐकावं, अंगाई ऐकावी, ते लेकरू झोपी जायचं. हळूहळू तो लेकरू मोठं होत गेलं, त्याचा अर्थ त्याला शिकवण्यात आला. आणि काय झालं, त्या लेकरांनी म्हणावं, असं मी ज्ञानवान होऊ शकतो, मला ज्ञान मिळू शकतं. काय ते ज्ञान, कुठे आहे ते ज्ञान? आणि मग तिने सांगावं की जा श्री दत्तात्रय प्रभू बाबाला शरण जा, ते तुला ज्ञानाचं दातृत्व करतील. आणि त्या लेकराला श्री दत्तात्रय प्रभू बाबांच्या चरणी समर्पित करावं. बंधूंनो, फार मोठा आदर्श आहे. 1 नाही 2 नाही, आपले 6 मुलं, 6च्या 6 मुलं तिने काय केले? श्री दत्तात्रय प्रभू बाबांच्या चरणी समर्पित केले. तिनं काहीच केलं नाही. तिनं फक्त त्यांना जे आहे तो ज्याचा अधिकारी आहे ते त्याला स्पष्ट केलं की बाबा रे, तू याचा अधिकारी, तू ज्ञानाचा अधिकारी आहेस, तू परमेश्वरासारखा केवळ आहेस. केवळ केवळेसी साधक्य होऊ शकतं. जीव कैवल्य परकैवल्य रममाण होऊ शकतं.
तू याचा अधिकारी आहेस, तू या पात्रतेचा आहेस याची जाणीव करून दिली. आज आम्ही आमच्या मुलांना जाणीव करून देतो का? तू नोकरीचा अधिकारी आहेस, तू डॉक्टर होऊ शकतो, तू इंजिनियर होऊ शकतो, तू अधिकारी होऊ शकतो, तू बॅरिस्टर होऊ शकतो, तू न्यायाधीश होऊ शकतो, तू वकील होऊ शकतो, तू सगळं काही होऊ शकतो, पण तू मोक्ष सुद्धा प्राप्त करू शकतो. हे आम्ही आमच्या मुलांना कधी सांगितलंय का? तू परमेश्वराच्या आनंदाला सुद्धा पात्र होऊ शकतो, हे आम्ही हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे का? तू स्वस्थतेने आणि शांतीपूर्ण आणि आनंदमय जीवन जगू शकतो, हे आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवलंय का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या प्रत्येकाला वाटतं की आमचा मुलगा वकील व्हावा, आमचा मुलगा डॉक्टर व्हावा, आमचा मुलगा इंजिनियर व्हावा. इथे बसलेल्यापैकी कोणाला असं वाटतं की माझा मुलगा संन्यासी व्हावा? कोणाला वाटतं असं? तुम्ही तर आज आम्हाला भाडं थोडं देऊन बोलवलं इथपर्यंत. फार मोठे गोडवे गाता तुम्ही की बा नितीन दादा एवढे मोठे अमके जमके असे तसे. आमच्या मायबापांनी काय विचार केला असेल आम्हाला लहानपणी? मी एवढा होतो म्हणजे अगदी वयाच्या पहिल्या वर्षी 6 महिन्यात माझा संकल्प झालेला आहे. वयाच्या 6व्या महिन्यापासून मी मार्गात आहे. काय विचार केला असेल त्यांनी? आज तुमच्या समोर दिसतोय, तुम्हाला वाटतं की बा नितीन दादा फार चांगलं बोलतात आमचं तमकं, पण याच्या पाठीमागे त्यांनी केलेला त्याग, आमच्या श्री गुरु निमित्ताने आमच्यावर केलेली मेहनत ही कोणाला माहिती नाहीये. आज आम्हाला फक्त समोर चित्र मोठं दिसावं वाटतं, परंतु त्या पाठीमागची जी कष्ट करण्याची भूमिका असते ती आमच्याकडे आहे का? हाही प्रश्न महत्वाचा. म्हणून मी म्हणालो की आमच्यापैकी कोणाला असं वाटतं की आमचा मुलगा संन्यासी व्हावा? का असं व्हायला नको? का असं वाटायला नको? आम्हाला फक्त फळं खाता येतील, पण त्या फळांना पाणी घालणार कोण, झाड लावणार कोण, मेहनत करणार कोण दररोज? आहे की नाही? मोठा प्रश्न आहे. आज आमच्या इथले पूजनीय श्री आळसपूरकर बाबा, आपण लहानपणापासून त्यांना पाहतात की ते इथे आहेत, आपल्याच परिसरातले आहेत. ते काही कुठून असे पलीकडून आलेले नाहीत परदेशातून, आपल्या परिसरातले आहेत, आपल्यातले आहेत. ते त्यांच्या आईवडिलांनी तो विचार केला की माझा एक पुत्र या परधर्माच्या ठिकाणी लागावा. आमच्यापैकी कोणाला असं वाटेल? वाटतं का आम्हाला असं आमचा एखादा मुलगा संन्यासी व्हावा? आज दीक्षित बरेच जण सापडतील, पण त्यांना तरी वाटतं का आमचा मुलगा संन्यासी व्हावा? विचार करण्यासारखी गोष्ट. इथे बॅलन्स बिघडतोय आमचा. नेमकं हे बॅलन्स का जातोय याचं कारण आम्ही स्वतः आहोत. हा चिंतनाचा विषय आहे आणि याच्यासाठी श्री दत्तात्रय प्रभू चरित्राचा आम्हाला आदर्श आहे. श्री दत्तात्रय प्रभू चरित्र आम्हाला हे शिकवतं. मदरसेचं एक उत्तम उदाहरण आम्हाला आहे की श्री दत्तात्रय प्रभू बाबांच्या चरणी 6 पुत्र अर्पण केले. अर्णकाला सुद्धा न्यायनीतीचं शिक्षण दिलं, ते सुद्धा ऋतुध्वजानं सांगितलं म्हणून, नाहीतर तो सुद्धा श्री दत्तात्रय प्रभू बाबांच्या चरणी समर्पित करणार होते. परंतु तो राजा ऋतुध्वज त्याने सांगितलं की नाही, हे राज्य कोण चालवेल पुढे अर्णकाला न्यायाचं नीतीचं शिक्षण दिलं, परंतु तो मात्र बेसरी निघाला. पुढे घटना प्रसंग फार मोठा आहे. मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आम्हाला कर्म शिकवत असताना धर्मही शिकवता आला पाहिजे, नाहीतर मग ती परी होण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही. अर्णकाला फक्त वेगळं ठेवलं गेलं, त्याला कुठल्याही पद्धतीचं धर्मरूप शिक्षण दिलं गेलं नाही. मदरसेने फक्त त्याच्या दंडावर एक ताईत बांधलं होतं, सांगितलं काही अडचण आली तर हे जे ताईत आहे हे उघडून पहा. धर्मरूप कुठल्याच पद्धतीचं शिक्षण देण्यात आलं नाही. पहा, दत्तात्रय चरित्र स्पष्ट आपल्याला उल्लेख त्याच्यामध्ये येतो. कुठल्याच पद्धतीचं धर्मरूप शिक्षण न देता वाढलेला मुलगा कसा असू शकतो, तर तो अर्णकासारखा असू शकतो. आणि त्याची शेवटी परिणिती जर काही यथार्थामध्ये करायची असेल तर त्याला धर्मरूप शिक्षणाची आवश्यकता आहे. हे सुद्धा श्री दत्तात्रय प्रभू चरित्र आम्हाला शिकवतं. आज भाऊनी दोन्ही चांगले मुद्दे उपस्थित केलेले आहेत. श्री दत्तात्रय प्रभू बाबांचा अवतरण दिन आम्ही साजरा करतो, पण त्या लीळा नेमक्या आमच्याशी काय बोलतायत याची सगळ्यांची उत्तरं तिथे आहेत, आमच्या तिथे आहेत. परंतु त्याची उत्तरं आम्हाला शोधता आली पाहिजे आणि त्या पद्धतीचं अनुकरण हे घडलं गेलं पाहिजे. आम्हाला या समाजाचा जो चित्र दिसतंय, या समाजाचं जे काही दर्शन घडते आहे,
आम्हाला वाटतं की हे बदललं पाहिजे, मुलं आली पाहिजे. आम्हाला त्यांना लहानपणापासून मी म्हटल्याप्रमाणे आता त्यांना लीळाचरित्राचे क्लासेस सुरू करावे लागतील या भागामध्ये. आणि ते बरेच गणवीर साहेबांसारखे आधुनिक विचाराचे माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. हे नवीन नवीन पद्धतीतून ते या पद्धतीने करू शकतात. सजन कुमार शिंदेसारखी माणसं आहेत. आपल्या सर्वज्ञ विचार मंचासारखी एक समृद्ध अशी संस्था आहे. अशा पद्धतीनं उपक्रम जेव्हा आम्ही राबवू आणि त्यांच्या शिक्षणाची सुद्धा हे सर्व पाठीमागे मंडळी त्यांच्या उपस्थित आहेत की ते कार्मिक शिक्षणासोबत धार्मिक शिक्षण सुद्धा त्यांना गरजेचं आहे आणि ते सुद्धा देणं गरजेचं आहे. कारण जीवनाची सफलता करायची, आम्हाला नोकरी प्राप्त करायची का जीवनात? आम्हाला जीवन जगायचं म्हणजे काय करायचंय? नोकरी प्राप्त करणं म्हणजे संपलं का? हे आमचं ध्येय आहे का? डॉक्टर होणं म्हणजे ध्येय आहे का? इंजिनियर होणं म्हणजे ध्येय आहे का? आमचं जीवन समृद्ध बनवायचंय, ते ऐहिकही बनवायचं आहे आणि पारलौकिक सुद्धा जीवन आमचं समृद्ध बनवायचं आहे. आणि दोन्ही बाजू जेव्हा एकत्र येतील तेव्हाच खऱ्या अर्थानं आम्ही समृद्ध होऊ. हाच श्री दत्तात्रय प्रभू चरित्राचा आदर्श जर आमच्या डोळ्यासमोर ठेवला तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आज श्री दत्त जयंती संपन्न झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आम्हाला या प्रक्रियेतून आमच्या वाटचालीला एक दिशा निश्चित पद्धतीनं मिळणार आहे. आणि म्हणून या श्री दत्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा जो महोत्सव आहे यामध्ये आपण आपल्या मुलांना लहानपणापासून त्या वाटेला लावावं. आणखीन एक प्रश्न उपस्थित मी आता करतोय. एक प्रश्न आम्ही मुलाला उपदेश देतो, मुलीला देत नाही. ही पण एक स्थिती समाजात पाहायला मिळते. आता इकडच्या बाजूला कसं आहे निश्चित मला माहिती नाही, पण आहे असं. आता आहे असं. आता ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून तुम्ही गावोगावी पोहोचलेले आहात, तुम्हाला माहिती आहे का बरं? काय कारण? आता तर देशामध्ये समानता आलेली आहे. म्हणजे आपण मुलांना तर उपदेश देतो, पण मुलींना उपदेश द्यावा की नाही याबद्दल अजूनही आमच्या मनात संभ्रम आहे. का तर आम्हाला वाटते की बाबा म्हणजे मग तिकडे गेल्यानंतर होईल की नाही होईल, करेल की नाही करेल, तिच्याकडून धर्माची जोपासना होईल की नाही होईल. आता विषय या ठिकाणी दुसरा विषय झाला त्याच्यावरून मला की आमच्याकडे वधूवर परिचय मिळावे हे बोलवले गेले पाहिजे. कारण आमच्यात रोटीबेटीचा व्यवहार झाला तर आणखीन चांगला. आणि मग ते होत नाही, मग आम्हाला वाटतं मुलीला उपदेश द्यावा की नाही द्यावा. बंधूंनो मला एक सांगा, आता तुम्ही मला पाहतायत तुम्ही सगळे, तुम्हाला माहिती आहे मी दीक्षा घेतलेली आहे, तुम्हाला माहिती आहे का मी उपदेश घेतलेला आहे की नाही? मी दीक्षा घेतली खरी, पण माझा उपदेश झाला का कोण सांगेल तुला? कुठं शिक्का वगैरे आहे का? ते म्हणतात ना ठप्पा दिखाव, ठप्पा किधर आहे? ठप्पा काही नाही, कुठे उपदेश झालेला आहे की नाही बा. दीक्षा झालेली तुम्ही जाऊ शकता. मुलींनी उपदेश घेतला की नाही घेतला हे काही त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलं जाणार नाहीये. परंतु जोपर्यंत तिचा विवाह होईल
तोपर्यंत ते जे काही धर्मकार्य करेल ते काही वाया जाणार आहे का हो? नंतर पुढे तिच्या हातात आहे, तिने सांभाळायचं की नाही सांभाळायचं. मला सांगा, मुलीचं लग्नाचं वय किती आहे? शासकीय वय 18 वर्ष, बरोबर. आणि उपदेश दिला जातो किती वर्षाला? 8व्या वर्षाला. म्हणजे 18 वर्ष जरी असलं तरी 18 वर्षी आज कोणी लग्न करेल अशी एखादी मुलगी नाही की मला ती आता लग्न करते बुवा. आपण तिचं वय 20 वर्ष धरू आपण. 8व्या वर्षी उपदेश झाला म्हणजे 8 काढून टाका, 20मधून 8 गेले, राहिले 12. एका दिवसाला आता समजूयात त्या मुलीनं एकच गाठी स्मरण केलं, बरोबर. 108 नामाचं स्मरण फक्त एक गाठी केली तिला दिवसाने. तर एक गाठी एका दिवसाला म्हणजे 100 नामस्मरण एका दिवसाला केले. 10 दिवसाला झाले 1000 नामस्मरण. 30 दिवसाला झाले 3000 नामस्मरण. एका वर्षाला झाले 36,000 नामस्मरण एका वर्षात झाले. आता 12 गुणिले 36 बरोबर किती होते? म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जवळजवळ 3.5 लाख नामस्मरण घडू शकतं ढोबळ मानाने. जवळजवळ 3.5 लाखाचं नामस्मरण होऊ शकतं. आपल्या स्वामींनी जेव्हा उत्तरापंच गमनाची प्रवृत्ती झाली होती तेव्हा स्वामींनी सांगितलं होतं 1 लक्ष स्मरण करा. विचार करा, 12 वर्षात 3.5 लाख नामस्मरण करेल. काय झालं? किती सूक्ष्म विचार आहे. 3.5 लाखाच्या स्मरणाने परमेश्वर प्रसन्न नाही का होणार? अरे एका नामस्मरण केलं तरी देव धावून येतो. आणि ही मुलगी किंवा तो मुलगा 3.5 लाख नामस्मरण ह्या 20 वर्षापर्यंत करेल. याचं गोमत कोणाला मिळणार आहे? निमित्तत्व कोणाला मिळणार आहे? पुढे तिचा कळ आहे. तिनं ते सांभाळावं नाही सांभाळावं, प्राप्त परिस्थिती काय येते, तिचे कर्म तिचे धर्म. लक्षात घ्या, उपदेश हा संस्कार आहे. हा संस्कार केल्याच गेला पाहिजे. याच्याबद्दल सुद्धा मुलगा मुलगी एक समान. तुम्ही पोलिओचा डोस पाजताना विचार केला का की मुलगी आहे आता काही पोलिओचा डोस द्यायला नको? हा उपदेश डोस आहे ना, द्यायचा डोस आहे, तो संस्कार आहे तो. आणि म्हणून मुलगा असो किंवा मुलगी असो उपदेश देत चला. त्याच्यामुळे आमच्याकडचा जो उपदेश दर आहे ना तो घटणार नाही. जन्मदर घटत चाललेला आहे मुलींचा, तसाच उपदेश दर सुद्धा घटत चाललेला आहे. हा उपदेश दर घटू न देणे आपल्या हातात आहे, प्रत्येकाच्या हातात आहे. आपल्या मुला मुलींना उपदेश दिलाच गेला पाहिजे. 8 वर्षाचा झाला की उपदेश दिलाच गेला पाहिजे. भले पुढे काय व्हायचं ते होऊयात, पाहूयात पुढे काय होईल ते. तुम्हाला मला माहिती आहे का पुढे काय होणार आहे? आणि आपण नकारात्मक विचार तरी का करतो की असं पुढे होईल मग तिला हे नाही होणार? बघूयात ना पुढे जे होईल ते पाहता येईल. आता आमच्या हातात आत्ताची वेळ आहे. त्या आत्ताच्या वेळेचं सार्थक आम्हाला करता आलं पाहिजे. मुलाला आणि मुलीला उपदेश हा दिल्याच गेला पाहिजे. आणि जेव्हा याची संख्या आणि उपदेश दर वाढेल तेव्हा आमच्यातले रोटीबेटीचे व्यवहारही सामान्यतः होतील आणि वाढीस वाढतील. हेही त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून शेंडे साहेबांनी जे 2 प्रश्न उपस्थित केले, मला वाटते याचे उत्तर आपल्याला चिंतनातून निश्चित मिळाले असतील. यावर अधिकचं चिंतन निश्चितच होईल, याबद्दल शंका नाही. आता वेळही बराच झालेला आहे, 4:30 वाजत आलेले आहे. आणि म्हणून अधिक वेळ न घेता श्री दत्तात्रय प्रभू जयंती महोत्सवाच्या व नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद बाबा. उपदेश दर जर घटू द्यायचा नसेल तर मुला मुलींना उपदेश दिला पाहिजे. कर्म शिकवताना धर्म देखील शिकवला पाहिजे, तो तेवढाच आवश्यक आहे असं बाबा आपलं मत याबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल मी आपला आभारी आहे. आणि यानंतर मी यशराज दादा पंजाबी
त्यांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी आमचा छोटासा सत्कार स्वीकारावा। या दत्त मंदिराचे पुजारी यशराज दादा पंजाबी त्यांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अडसपूरकर दादा अष्टूरकर बाबा रुद्रपूर यांना विनंती करतो की त्यांनी यशराज दादा पंजाबी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा। यशराज दादा हे या मंदिराचे पुजारी आहेत। ती आपली सेवा सतत या मंदिरासाठी देत असतात। त्यांचा सत्कार करताना कवीश्वर कुलभूषण परमपूज्य परमहंस श्री अष्टूरकर बाबा रुद्रपूरकर त्यानंतर कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे। यानंतर परमपूज्य श्री हरिपाळदादा बेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या सत्काराचा स्वीकार करावा। आपण नवरात्रीमध्ये इथे पोथी प्रवचन सतत 9 दिवस करत असतात आणि आपलं बरंच मार्गदर्शन या ठिकाणी जे सद्भक्त उपस्थित असतात, साधू मंडळी उपस्थित असतात, त्यांना लाभत असतं। बाबांच्या हस्ते आदरणीय अध्यक्ष बाबांच्या हस्ते श्री परमपूज्य श्री हरिपाळदादा बेडकर यांचं स्वागत होत आहे। यानंतर कार्यक्रमाला बराच उशीर होत आहे, तर सरळ मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवीश्वर कुलभूषण परमपूज्य परमहंस श्री अष्टूरकर बाबा रुद्रपूर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणाला सुरुवात करावी। हॅलो, आपल्याला काही वेळेचं बंधन नाही आहे। इथून पब्लिक तुमच्या भाषणाला ऐकताना कोणीही उठणार नाही, मला काही याची शाश्वती 100% गॅरंटी, कोणीच उठणार नाही। वंशी विभूषित करा नवनी पीतांबरा दरुण बिंब फलादरोष्टा पूर्णेंदु सुंदर
सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत। आज या ठिकाणी संपन्न होत असणारा श्री दत्त जयंती महोत्सव आपल्या शास्त्रीय भाषेत दत्तात्रेय महाराज अवतार दिन सोहळा श्री दत्तात्रेय देवस्थान कमिटी डोंगरी नवरगाव आणि 3 दिवसीय चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आज हे समारोपीय सत्र, या सत्राची अध्यक्षीय सेवा माझ्याकडे दिली। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर कार्यक्रम होत असतात, पंचमी निमित्त बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असतात आणि म्हणून आपण हे कार्यक्रम करतो। मानवपंथामध्ये कोणते कार्यक्रम असो, मग तो संन्यास दीक्षा विधी असेल, अवतार दिन सोहळा असेल, महंती प्रतिष्ठा असेल, प्रसाद सेवा बांधणी अभिषेक असेल, मंदिर उद्घाटन असेल किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो पंथीय, या कार्यक्रमाचं मूळ म्हणजे चतुर्विध साधनाला एकत्रित आणणे, परमेश्वराची धर्मवार्ता करणे। कारण दायंबाप्रती देवाचं निरूपण आहे की धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान, आणि म्हणून आपल्याला धर्मवार्ता महत्वाची आहे। 2 साधन जेव्हा एकत्र मिळतात तेव्हा सुद्धा देवाने म्हटलेलं आहे की येथीच्या कथा वार्ता कीजती, आणि असे 2 साधन एकत्र मिळतात तेव्हा देव भेटल्याचे गोमटे आपल्याला प्राप्त होते, शास्त्रकार म्हणतात। आणि म्हणून धर्मवार्ता करावी लागते आणि धर्मवार्ता ही व्यासपीठावर होत असते, म्हणून या सभेची जरूरत अशा कार्यक्रमामध्ये असते। म्हणून आज या ठिकाणी संपन्न होत असणारी ही धर्मसभा आणि या धर्मसभेला लाभलेले प्रमुख वक्ते ज्यांचं या ठिकाणी आपण सर्वांनी आताच सुंदर असं व्यवहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे उदाहरण देऊन ज्यांनी तुम्हाला धर्म समजून सांगितलं असे परम आदरणीय परमश्रद्धेय माझे स्नेही पूजनीय श्री नित्यानंदराज दादाजी बाणकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित कालपासून परम आदरणीय परमश्रद्धेय पट्टाधीष्ठित महंत श्री अळसपूरकर बाबाजी ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा योग आला असे आमचे परम आदरणीय श्रद्धेय असे छत्रपती दादा ज्यांनी मला या कार्यक्रमाचे फोन करून सांगितलं आणि प्रत्यक्ष भेट घेऊन या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा लाभ मला प्राप्त करून दिला। त्यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित जे आम्हाला या ठिकाणी घेऊन आले असे परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे कवीश्वर दादा चक्रपाणी दादा कवीश्वर, माझ्यासोबत आले सार्थक दादा, तुषार दादा, आमचे राजकुमार भाऊ शेंडे, संचलन करणारे दादा, त्यानंतर या कमिटी संपूर्ण कमिटीचे नाव या ठिकाणी आलेले आहे, सुरेश भाऊ, दत्ता भाऊ, हे सगळे कमिटी ज्यांनी या ठिकाणी बोलावलं, आमचे रामटेके सर आणि या ठिकाणी संपूर्ण सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळीला या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो आणि आपले माझे विचार आपल्यासमोर मी या ठिकाणी उपस्थित करतो। माझ्यासोबत आलेले आमचे सार्थक दादा आणि उपस्थित सर्व मंडळी चतुर्विध साधनाला दंडवत करतो। या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम साजरा करतो मी सांगितलं की आपल्याला चतुर्विध साधन एकत्रित आणावं लागते या ठिकाणी आणि धर्मवार्ता परमेश्वराची घडली पाहिजे। या ठिकाणी छत्रपती दादांनी उपस्थिती आणि खंत व्यक्त केली की बाबा हे सोयीकला अडचण येतात, ह्या गोष्टी मला असंच पाहिजे, मुलगा डॉक्टर तर मुलगी डॉक्टरच पाहिजे, असं तसं म्हणजे सगळ्या ठिकाणी। आणि दादांनी सुद्धा त्यांच्या प्रवचनाने सांगितले प्रत्येक जण कर्माला प्राधान्य देऊन राहिलेला आहे, धर्माला प्राधान्य कमी आहे। धर्माला आपण एका बाजूला ठेवतो, पण लक्षात ठेवा यद्धारी तो धर्म जो धारण केलेला जो धर्म आहे आणि धर्म रक्षित धर्मच तुमचं रक्षण करू शकतो। आणि परमेश्वराने सृष्टी सुद्धा जीवाच्या उद्धारासाठी रचली आणि जीवाचा उद्धार करणे हा परमेश्वराचा हेतू आहे। तो हेतू परमेश्वर सिद्ध करण्यासाठी हे प्रयत्न करतात, ज्ञान देऊन उद्धरते
म्हणजे परमेश्वराचा मूळ हेतू जीवाच्या उद्धारासाठी आहे आणि आम्ही इथे आल्यानंतर उद्धारणाचं कार्य बाजूला ठेवतो आणि आमचा वैयक्तिक स्वार्थ जो आहे त्यासाठीच आपण काय करतो, सतत आपलं आयुष्य खर्च करतो. अलेक्झांडरनं सांगितलं की मनुष्य जाती त्यावेळेस काही नेत नाही. आता तुमचा मुलगा डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, काय किंवा विदेशात गेला किंवा विदेशातून भरपूर संपत्ती कमावून आला, शेवटी तर काही नेतच नाही ना तो, खाली हातात जाते ना शेवटी. इथं कोण नेलेलं आहे आजपर्यंत? मोठमोठे चक्रवर्ती सम्राट सुद्धा आपले हात खाली टाकून गेलेले आहेत. मग आम्ही काय नेणार आहे? म्हणून मनुष्याला परमार्थ आचरताना स्वार्थ लागतो, पण स्वार्थ हा मनुष्याला प्रत्येकाला पोटापुरता असला पाहिजे. लक्षात ठेवा, पोटाच्या अतिरिक्त स्वार्थाच्या मागे लागू नका. अति स्वार्थ आणि अति भोगविलासामध्ये तुम्ही गेले तर एक दिवस अधोगतीला जाता आणि अध्यात्मकच तुम्हाला शेवटी तारते. दादांनी एक बाजू सांगितली आपल्याला अलर्क राजाची. दत्तात्रय महाराजांचं दत्तात्रय कवच संपूर्ण मानव पंथात प्रसिद्ध आहे. आमची काही विद्वान मंडळी म्हणते, आमच्यात बी काही म्हणजे विद्वत आमचे काही याला काही त्यांना बी दोष देत नाही, पण असे एक तात्विक वाद असतात विद्वानांचे. पुरुषार्थाचा मार्ग अनंत. देव म्हणतात ईश्वराचा मार्ग तो एकच राहणार आहे, दैवाचे मार्ग तो एक, पुरुषार्थ मार्ग तो अनंत. कारण प्रत्येकाची बौद्धिक क्षमता आणि त्याची शास्त्राकडे किंवा व्यावहारिक दृष्टी पाहण्याची दृष्टिकोन वेगवेगळा असतो, ज्ञानी अनंत लोचनीय असतो, प्रत्येकाचे मतभेद आहे. म्हणून काही मंडळी, सर्व नाही, दत्तात्रय म्हणू नका असंही म्हणणारे आहे. कारण हे प्रश्न माझ्याकडे उपस्थित होतात मी लोकांच्या घरी गेल्यानंतर की बाबा ते आमच्या ठिकाणी आमच्या बाबांनी सांगितले दत्तात्रय कवच म्हणू नका. पण दत्तात्रय कवच हे सनातन काळापासून येत आहे. भृगु ऋषी, महर्षी भृगु ऋषींनी केलेलं आहे. आणि मग ते जर म्हणू नका तर मानवाच्या पारणाच्या पुस्तकात आलं कसं? नाही काय, पारणाच्या पुस्तकात पहिले दत्तात्रय कवच असते पहिल्या नंबरवर, ते म्हणू नका म्हणते असं आहे. आता प्रतिष्ठित लोकांनी त्याला हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीमध्ये दत्तात्रय कवच आहे ना, याच्यामध्ये गोड आहे, म्हणजे खाणी म्हणा, श्लोक म्हणा तुमच्या भाषेत. कदा योगे कदा भोगे बाललीला बी शोभितम, म्हणे कदा योगे कदा भोगे, म्हणजे योगी वेशातही भेट देतात, भोगी वेशाही भेट देतात. मग त्यांच्यापासून तुम्हाला योग साधनाही घडू शकते आणि भोग साधनाही घडू शकते. बरं काय, होलसेल दुकान दत्तात्रय महाराज होलसेल दुकान. काय पाहिजे तुम्हाला? जे जे वांछित प्राणी देते पूर्वी चक्रपाणी, हे काय. म्हणून तुम्हाला काय पाहिजे ते मागा, परमेश्वर सर्वच देते, कारण तो देव होऊन बसलेला आहे. मग तो भोगही देते आणि योग माणसाचा योगही देते. मग तुम्हाला काय मागायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि दत्तात्रय महाराजांनी भोग मागणाऱ्याला भोगही दिलेले आहेत आणि योग साधना मागणाऱ्याला योगही दिलेला आहे. दादांनी एकच बाजू सांगितली तुम्हाला, अलर्काची म्हणजे मदरसेची, हे योग साधना आचरणारे आहेत. मी तुम्हाला दत्तात्रय महाराजांचा एक दुसरा शिष्य सांगतो, ज्याने देवाला भोग मागितलेला आहे त्याची गती काय झाली, इकडे मी तुम्हाला नेणार आहोत. यांनी योग साधना सांगितली, योग साधनेने तुम्ही उद्धरला जाणार, सरळ मार्ग बाबांनी सांगितला. पण भोग मागणारा जो राजा आहे त्या राजाचं वर्णन दत्तात्रय महाराजांच्या सह्याद्रीच्या 7 केळामध्ये आमच्या स्वामींनीही केलेलं आहे आणि भृगु ऋषी, महर्षी भृगु ऋषींनी सुद्धा त्याचं वर्णन त्यांच्या दत्तात्रय कवचामध्ये केलेलं आहे. राजराजं महाराजं कार्तवीर्यवरप्रदं सुभद्रं भद्रकल्याणं दत्तात्रेय नमोस्तुते. राजराजं महाराजं कार्तवीर्यवरप्रदं. कार्तवीर्य नावाचा एक राजा, हा उपाळंगू जन्मला, चरित्रामध्ये शब्द आहे, म्हणजे ज्याला हात नव्हते, हँडिकॅप होता तो. आपल्या चालू भाषा वापरायची लवकर समजते, मेडिकल भाषेत अपंग. आणि जो अपंग असते त्याला राजाच्या गादीवर बसायचा अधिकार नाही, तर इथे उद्धरण्याचा अधिकार राहील का? सगळीकडे मेडिकल लागते, मग इकडे मेडिकल पाहिजे ना. कर्मसिद्धा मनुष्य ते युक्त जीवात ज्ञानपर्यंत परमेश्वर आपला समजून देते, इथं सुद्धा युक्तच लागते. तर या ठिकाणी तो उपाळंग जन्माला, म्हणजे त्याला हात नव्हते. मी एका पाठात ऐकलं की रावणाने त्याचे हात तोडले होते, रावणासोबत युद्ध झाला, रावण तोडून टाकले होते. पण उपाळंग जन्माला, आम्हाला स्वामींचे मत मान्य आहे सर्वात जास्त, स्वामी चरित्रात म्हणतात तो उपाळंग जन्माला आणि हँडिकॅप राजाला गादीवर बसायचा अधिकार नसतो. म्हणूनच
विदुराच्या नीतीमध्ये विदुर म्हणतो की विष्णू म्हणतो की विदुरा, माता सत्यवतीला म्हणतो की माता, हे राजकुमार मी तयार केले, गादीवर बसण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तेव्हा ती सत्यवती म्हणते की माझा धृतराष्ट्र मोठा आहे, मी त्याला बसवेल. तर विदुराने त्या ठिकाणी उभारून उत्तर दिलं की नाही, मी नीतिशास्त्रामध्ये प्रवीण आहे, जर मला नीतिशास्त्राचं ज्ञान सांगता तर अपंग राजा गादीवर बसता योग्य नाही, याला डोळे नाही आहेत, म्हणून पंडूला बसवा. म्हणून पंडूला गादीवर बसवलं. मग आता हा अलर्क राजा, आपला हा जो कार्तवीर्य राजा आहे, याला हात नाही आहे, मग हा गादीवर बसायचा अधिकार नाही, पण याला दुसरा कोणी वारच नाही आहे. मग यालाच बसवलं गादीवर. म्हणून तो हाताकडे पाहून नेहमी दुःखी राहायचा. आणि मग त्याने सेनापतीला सांगितलं की राज्य सांभाळ, मी मी काय करतो, दत्तात्रय महाराज नाही, त्याला नाव माहीतच नाही, मला हात प्राप्त करेन म्हणे मी. मग तो अनेक ऋषी मुनींना भेटला, साधू संतांना भेटला, मोठमोठ्या तपस्वियांना भेटला, योग साधना करणाऱ्या योगिनींना भेटला, सामर्थ्यवाद्यांना भेटला. परंतु अर्जकत्व लागते ना, कर्माचं तरच मिळेल ना काही. कर्माचं अर्जकत्व नसेल तर काय मिळणार आहे, कर्माचे अर्जकत्व असेल तरच मिळेल. म्हणून परमेश्वर अनार्जित दाता आहे आणि या जगात देवता किंवा जीव अर्जित दाते आहे. तुमचं जोडलेलं तुम्हाला मिळते त्यांच्याकडून, पण परमेश्वराकडून अनार्जित मिळू शकते. आणि याला तर याच्या कुंडलीत हातच नाही आहे, म्हणून याला हात कसं मिळणार आहे. याने अनेक साधू संतांना मागितलं, ऋषी मुनींना मागितलं, कोणाजवळून याला हात मिळाले नाही. शेवटी हा सप्त ऋषींना भेटला आणि सप्त ऋषींना विनंती केली की बाबा माझ्यासाठी तुम्ही काहीतरी करा, यज्ञ करा, हवन करा, मी राजा आहे, माझ्याकडे द्रव्याचं काही कमी नाही आहे, मी पुष्कळ द्रव्य खर्च करू शकतो, एखादा यज्ञ करा, अमक करा, तमक करा. खूप काही सांगितलं. पण ते म्हणे बाबा रे, आम्ही सर्व करून पाहिलं, मग तुला हात काही मिळू शकत नाही. तुला जावं लागलं आता अनार्जित दात्याकडे, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला त्या परमेश्वराकडेच जावं लागणार आहे. परमेश्वर अनार्जित दाता आहे. मग कोण आहे तर म्हणून मग दत्तात्रय महाराजांचं नाव सांगतो. सह्याद्री पर्वतावर श्री दत्तात्रय महाराज, त्यांच्याकडे तू जाय, तेच तुला हात देऊ शकतात. आणि म्हणून छोट्या हाताचा कार्तवीर्य राजा दत्तात्रय महाराजांच्या भेटीसाठी सह्याद्री पर्वतावर आला. दत्तात्रय महाराजांची भेट घेण्यासाठी आश्रमात आला, तर त्या ठिकाणी त्याने चमत्कार पाहिले. बंधूंनो, चरित्र वाचा, चरित्रात सुंदर शब्द आहे. तिथे त्याला काय दिसलं, निर्वैरे भूते देखिली म्हणे. दत्तात्रय महाराजांच्या आश्रमात काय दिसलं, निर्वैरे भूते देखिली. भूते म्हणजे सर्व भूतच आहे, तुम्ही आम्ही सर्व भूतच आहोत. हे बाबा नवीनच सांगू राहिला. तर भूत म्हणजे प्राण वायू घेणारे सर्व भूतच आहे, प्राणी मात्र. चतुर्विध भूत गामा अभय द्यावे, जार अंड स्वेद दुधी, सर्व भूत आहे. प्राणी मात्राला भूत म्हटलेलं आहे. परमेश्वर सुद्धा भूत आहेत, म्हणून भूत भजन. एक भूत आपण झाले असा पक्ष आहे. म्हणजे सर्व भूत प्राणी, प्राणवायू घेणारे सर्व भूत आहेत या जगात. जे काही चेतना आणि प्राणवायू घेतात, सोडतात, ते सर्व भूत प्राणी मात्र. तर त्या ठिकाणी त्याने कशी भूते पाहिली, निर्वैरे भूते पाहिली. भूते म्हणजे हे ज्याच्या अंगात येतात हे भूत नाही बरं. या ठिकाणी भूत म्हणजे प्राणी समुदाय. कसा, मांजरीचं आणि उंदराचं वैर आहे, पण मांजर आणि उंदर एकत्र खेळून राहिले. वाघाचं आणि हरणाचं वैर आहे, हरण आणि वाघ एकत्र खेळून राहिला. मग त्याने म्हटलं, हा मला सांगितलं तर काही चमत्कार या ठिकाणी दिसून राहिले तसे, म्हणजे दत्तात्रय महाराज काहीतरी आहे, विशेष विभूती आहे. कारण यांच्या सहवासात ज्यांचे रोष जातात, जे सात्विक होतात, स्वाभाविक असताना पशुसुद्धा रोष शून्य झाले, तर खरोखर हे परमेश्वर होता. मग त्याने असं ते चमत्कार त्या ठिकाणी पाहिला. आणि कोणाच प्राणी मात्राविषयी दत्तात्रय महाराजांच्या मनात वैर नाही, सर्व संभाव त्यांना दिसला आणि त्यांनी दत्तात्रय महाराजांच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. बंधूंनो, त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांची सेवा करणारे तिथं मोठमोठे सेवक आहे. दत्तात्रय महाराज स्नान करून आल्यानंतर तिकडे आते मठाच्या दरवाजाशी आल्यानंतर त्यांचे कोणी पाय पुसते, कोणी त्यांच्या पायामध्ये पादुका पुसून घालून देतात, कोणी त्यांना पितांबर देतात, कोणी त्यांना वस्त्र, उर्धवस्त्र देतात, कोणी अधवस्त्र देतात, ते आपले वस्त्र धारण करतात. मग दत्तात्रय महाराजांचा गंधक्षता होते, त्यांची त्या ठिकाणी पूजन होते. अशा सेवा त्या आश्रमामध्ये चालतात. आता प्रत्येकाकडे सेवा आहे, आपल्याकडे सेवा करायला जावं तर हात नाही, म्हणून हा सहस्रातून त्या मठामध्ये आला. आणि आल्यानंतर याने पाहिलं की दत्तात्रय महाराज सगळे सेवक या ठिकाणी, माझ्याकडे सेवा करायची इच्छा असून पण हात नाही आहे, काय करावं. म्हणून तो आपला एका बाजूला उभा राहिला. दत्तात्रय महाराज आले, परंतु आल्यानंतर त्यांना शिष्टाचार म्हणून दंडवत करून पुढे गेला, छोट्या हाताने असा. दत्तात्रय महाराजांनी त्यांना असं म्हटलं, अस अस म्हणे, म्हणजे राहा माझ्या आश्रमात, तुला जागा आहे, राहा माझ्या आश्रमामध्ये, अस राहा, असं एवढंच बोलले म्हणे.
आणि दत्तात्रय महाराजांनी त्याला परवानगी दिली, तो राहायला लागला. सगळ्यांची सेवा पाहत होता. सेवा करण्याची इच्छा आहे पण सेवा करण्यासाठी हात नाही आहे. प्रत्येकाची सेवा तो लक्षात घेत होता. दत्तात्रय महाराजांनी म्हणतात त्याची 6 महिने परीक्षा पाहिली. 6 महिने तो होता फक्त सेवेच्या शोधार्थ, पण सेवा नाही घडली. पण तुमचे कष्ट वाया जात नसतात, लक्षात ठेवा. 6 महिने सतत सेवेची वाट पाहत होता पण सेवा घडत नव्हती. पण दत्तात्रय महाराज आहेत ते तुमची परीक्षा पाहतात आणि त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर अनार्जित दाता कसा असतो हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच दिसते आपल्याला. प्रसन्न झाल्या दान क्रियेचे ठाई ऊर नाही ते औदार्य होईल. म्हणजे एकदा का प्रसन्न झाले की दान क्रियेचे ठाई ऊर नाही म्हणे, औदार्य. आणि म्हणून त्या ठिकाणी शोध घेऊन आलेला आहे काय झालं पाहिजे. दत्तात्रय महाराजांनी 6 महिन्यापर्यंत त्याला फक्त एक वेळ दिली, पण त्या 6 महिन्याच्या त्याने अभ्यास केला की दत्तात्रय महाराजांची या ठिकाणी आल्यानंतर कोणती गंधक्षताची सेवा होती, या ठिकाणी पायपुसण्याची सेवा होती, या ठिकाणी वस्त्र परिधानाची सेवा होते, या ठिकाणी दत्तात्रय महाराजांना धूप दाखवले जाते, यांच्या केसांना दशांना धूप दाखवले जाते. अशा पद्धतीमध्ये सगळ्या सेवा पाहिलेल्या होत्या. दत्तात्रय महाराजांच्या डोक्यावर खूप मोठे केस आहेत, स्त्रियांसारखे, म्हणजे वीरमुठी ज्याची वीर गाठ मानल्या जाते डोक्यावर, असे जटाधारी संन्यासी आहेत ते. आणि म्हणून खूप मोठे केस आहेत दत्तात्रय महाराजांचे. स्नान करून आल्यानंतर ते केस ओले असतात आणि मग त्याला त्यावेळेस धूपदानी आणून त्या धूपदानीमध्ये दशांग धूप, आमच्या पूजावसरा सुद्धा येते की बाईसे धूपटाना आणती तयार दशांग धूप घालती, गोसाव्या धूपारती होय मंगळ आरती होय, जय तू मंगळ मंगळ अपर मंगळ रूपाय ते ओळखीती. अशा पद्धतीमध्ये ते दशांग धूपाचं उदाहरण आमच्या चरित्रात सुद्धा येते स्वामींच्या. तो 10 प्रकारचा सुगंधित द्रव्य एकत्रित करून तयार केलेला धूप, कुंकुम केशर कस्तुरी त्याच्यामध्ये टाकलेली आहे, तो सुगंधित धूप. आणि तो धूप त्यावेळेस दत्तात्रय महाराजांच्या ओल्या केसांना दाखवला जातो आणि ओल्यापणात तो चिटकतो आणि त्याचा सुगंध दिवसभर राहतो. आता आम्ही अत्तराचा प्रयोग करतो, त्या काळात अत्तर नव्हते, दशांग धूप होते. आता धूप आहे तर आता धूप काही कामातच नाही, धुकूनच निघते त्याच्यातून, फक्त सुगंध येतच नाही त्याच्यातून. लोक प्रदूषण, आताचा धूप म्हणजे प्रदूषण, काही उपयोग नाही त्याचा. परंतु त्यावेळेचा धूप म्हणजे दशांग धूप. आणि त्या दशांग धूपाचा प्रयोग आमच्या दैनंदिन पूजावसरामध्ये सुद्धा बाईसा करतात 3 टाइम, तो दशांग धूप. तर त्या दशांग धूप दत्तात्रय महाराजांना दाखवला जातो आणि मग त्यांच्या केसांना तो दशांग धूपांची उब दिल्या जाते आणि मग केस थोडे सुटतात आणि सुगंधित राहतात. अशी सेवा तो पाहत होता. दत्तात्रय महाराजांनी 6 महिन्यानंतर त्याला सेवेचा चान्स दिला. तो हात प्राप्त करण्यासाठी आलेला आहे, त्याला 2 हात पाहिजेत आणि म्हणून तो सेवेत झुंडत होता. आणि दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी आले. दत्तात्रय महाराजांनी आपल्या वेळेने आल्यानंतर कोणी पाय धुते, कोणी पादुका पुसून देते, कोणी कपडे देते, कोणी गंधक्षिणा लावते, सगळे सेवक आहेत ना, आपलं जागर आहे. पण दत्तात्रय महाराजांना सेवा घडून घ्यायची होती म्हणून दत्तात्रय महाराजांनी आपल्या लेळेने धूप दाखवणारा सेवक आणि धूपदानी गायब केली, लेळेने अदृश्य केली. आपल्या परमेश्वर काही करू शकतात, कर्तुम कर्तुमान्यता कर्तुम समर्थ. आणि मग त्याच्या लक्षात आलं की दत्तात्रय या स्पॉटवर इथून उभे राहिले की सेवक दुशांग धूप आणतो आणि धूपदानीवर टाकून धूप लावतो दत्तात्रय महाराजांना. परंतु आज तर या ठिकाणी सेवक बी नाही आहे, दत्तात्रय महाराज उभे आहे, कोणी या ठिकाणी सेवेला तत्पर नाही आहे. आता का बरं, हाच माझा योग आहे सेवेचा म्हणून त्याला माहिती होतं. तो गेला आणि त्याने जडतं जे इंगड आहे चुलीमधला विसतो कोळशे जे ते असे हातावर घेतले, त्याच्यावर छोट्या हाताने कसा तरी दशांग धूप टाकला. दत्तात्रय महाराजांना असा पाठीमागून धूप धावावा लागला. ते म्हणतात ना, सहस्ता अर्जुन कराणे धूप घेसी ऋषीश्वरा, हेची कर्म म्हणतात. मी तो दास्य म्हणा काहीतरी, कर्म करतो करता कर्म करू लंबे झाले सगळे. तर हेची दास्य घडो देवा, दास्य घडू दे आम्हाला तुमच्या दशांग धूपाचं. तर ते जे वाक्य आहे याच प्रसंगाचं आहे बंधूंनो. तर त्याने धूप धावली, दत्तात्रय महाराजांना सुगंध आला, दत्तात्रय महाराजांनी सुगंधाचं सेवन केलं. त्यानंतर ते सुगंध यायला लागला आणि सुगंध झाल्यानंतर काय झालं की मांस जळायला लागलं, मांस जळायला लागलं. त्यातून कर्पट ध्वनी असा निघाला, दुर्गंध निघायला लागली आणि सुगंधासोबत दुर्गंध आली. दत्तात्रय महाराज विचार केला की दुर्गंध कशाची येते म्हणून पाठीमागं पाहिलं आणि पाहिल्यानंतर सांड सांड, अरे फेकून दे फेकून दे, हात चढून राहिलेले आहेत, फेकून दे, सांडी फेकून दे हे सर्व, असं म्हटलं त्याला. आणि जा, 2 हातासाठी आलेला आहे काय, सहस्त्र भुजा होशील. परमेश्वर प्रसन्न झाल्या दान क्रियेचे काही मूळ नाही. टीकाकार म्हणतात एकदा का प्रसन्न झाले की तुम्ही किती घेसाल हो, 2च हात आहेत तुमच्याजवळ. एकदा का प्रसन्न झाले तर 2 हाताने किती ठेवशील, तू किती घेशील.
पण जर तुमच्यावर कोपले कधी तर 1000 हाताने घेऊन जातात, 2 हाताने किती थांबवशील. म्हणून प्रसन्न करा आणि प्रसन्न असा. अरे एकदा का प्रसन्न झाले मग ते काय दत्तात्रय महाराज काय ते आमचे स्वामी जरी असले तरी म्हणे प्रसन्न झाल्यानंतर काही देऊन टाकतात म्हणे. प्रसन्न झाले म्हणे तो त्या मल्लानं दिलेला 5 सहस्राचा जोगोटा ब्राह्मणाला देऊन टाकलाय. ब्राह्मणांना स्वस्ती वचन केलं चक्रधर स्वामींना, स्तुती केली, स्वामींनी देऊन टाकतात जोगोटा. औसा म्हणते असता जोगोटा काहीच नाही दिला स्वामी जगन्नाथ. म्हणतात बाई तुम्ही नव्हते नाही तुम्हाला दिला असता. म्हणजे अशा पद्धतीमध्ये नाही का तुम्ही नव्हते तर तो स्वामी बघा जोगोटा 5,000चा 5 लाखाचा आजच्या स्थितीला त्या वेळेस 5,000चा आता 5 लाखाचा जोगोटा देऊन टाकला स्वामींनी. काही पाहिले काय पात्र पाहणे नाही, योग्य पाहणे नाही आणि ऐसे ते अवतारे तोकड्या बहुत दितले ते अवतारे. निर्वचनात पक्ष आहे. तोकड्या बहुत दितले ते अवतारे. काय फक्त स्वस्ती वचन केलं. कोणताही ब्राह्मण कोणत्याही व्यक्तीचं स्तुती करताना स्वस्ती वचन करते. स्वस्ती वचन म्हणजे स्तुती वचन असं म्हणा आपल्या भाषेत. स्वस्ती न इंद्रो स्वस्ती न पूजा असं तो काहीतरी तुमचं वर्णन करते. गोविंदगुरु महाराजांनी केलेलं आहे एखादं स्वस्ती वचन एका ब्राह्मणानं. त्याच्या पूर्वी लग्नाला आला, खिशात पैसे नव्हते, मग आला गोविंदगुरु महाराज स्वस्ती वचन करायला लागले. श्री गुरु पहिले हास्य केलं की पहा मग स्तुती करते हा. पण कसं आहे मागून राहिला शेवटी देव आहे, देवाला देणंच आहे. म्हणजे जी कन्या उपवार झाली असे काहीतरी द्या. समजा असं आहे काय स्वामी लगेच जिथं उभं तिथं उकरायला लावलं म्हणे. त्यातून आसू निघाल्या, त्याला आंधळीवर आसू दिला, त्याला जायला लग्न करून टाक. म्हणजे जी अजून द्या समजा जास्त लोक कामाचा नाही. मी कशावर बोलून राहिलो, लोक जास्त कामाचा नाही, अति भोग कामाचा नाही. एक आंधळीवर दिलं ना ते गुपचूप बसते का पहा अजून द्या म्हणे दत्तात्रय महाराजांना आपला गोविंदगुरु महाराजांना. गोविंदगुरु म्हणे चालता बोलव बस झालं नंतर पाहू आपण काय दुसरं लोक आहे ना मी अजून टेन्शन पण नाही राहतच पाहिजे. जाता की नाही ते विटी उचलतात, काय बी उचलतात ते मारायला. कोणाला मारतात ते काही. त्यांनी विटीला हात लावला तर तो पळाला. गोविंदगुरु महाराज निघून गेले. मग आता चुपचाप बसवून डबल आलं पहा हे असं हे आहे जीवा हे जीवाचं हे मोठं बेकार काम. ते डबल आलं, डबल उकरायला लागलं. जे उकरून राहिले की येड्यासारखं काही निघूनच नाही राहिलं. पदे पदे निदानांच्या योजनम रसगोपिका दैवहीना पश्यंती बहुरत्न वसुंधरा. असे पावले निदान आहे म्हणे. पदे पदे निदानांच्या योजनम रसगोपिका दैवहीना पश्यंती भाग्य लागते. त्यामुळे नाही तर या ठिकाणी गोविंदगुरु महाराजांनी औदार्य बघा त्या ठिकाणी देऊन टाकला. आंदोलन असू आमच्या स्वामीने जोगोटा देऊन टाकला. कृष्ण महाराजांनी सुदामाचे पोहे खाल्ले, एवढे प्रसन्न झाले. एका ह्याच्यात म्हणून त्याला 3 लोकांचं राज्य देऊन टाकलं. आपलं एका ह्याच्यात त्याला कांचननगरी करून टाकली सोन्याची त्याची, दुसऱ्या ह्याच्यात त्याला राजा करून टाकला म्हणे. मग तिसऱ्या घासात म्हणे मग 3 लोकांचं राज्य देणार होते म्हणे. तर रुक्मिणी सांगितले की थांबा काही आमच्याकडे लक्ष ठेवा, बाया मोठ्या हुशार. हो समजते की तुम्हाला काही इकडे. तर अशा पद्धतीमध्ये म्हणून त्या ब्रह्मोदय सिद्धांतानुसार वंचकत्व करून त्या योनीला गेलेले असं शास्त्र सांगते. तर अशा पद्धतीमध्ये 3 लोकांचं राज्य देणार होते म्हणे, पण नाही दिलं म्हणे. ते रुक्मिणी सांगितलं तर जाऊ द्या. पण हे कमी दिलं काय, कांचन नगरी दिली म्हणे, सोन्याची नगरी. आणि त्याच्यात सुदाम राजा बनवून टाकला म्हणे. सांगा पोह्याच्या बदली काय व्यवहार आहे. एवढा स्वस्त व्यवहार तर कुठेच नाही. तोकडे अभाव दिले किती कमी याच्यात दिलं. एका घासत राहू सोन्याची नगरी. किती देतात परमेश्वर. असा आनंद देतो परमेश्वराचा आहे. मग ते कृष्ण महाराज चक्रपाणी महाराजांचं दान आहे. चक्रपाणी महाराजांचे अत्तर होतं ते अंगार घेऊन टाकलं सुगंधित होतं. नंतर पुजाऱ्याला म्हणून अत्तर कुठे आहे तर गोविंद चक्रपाणी महाराजांना अत्तर काय सांगायचं. तर म्हणून त्यांनी बेंबीकडे बोट टाकलं. म्हणजे या बेंबीने घेतलं बा मी नाही घेतलं. बेंबी आपली नाभी एक पाठ सांगते की त्या देवतेच्या बेंबीकडे दाखवलं याने घेतलं म्हणे. आपण नाही घेतलं. आपण येऊन बसतो म्हणजे आपण पूजेल. तर म्हणे त्या बेंबीतून म्हणे अपार ते चांपेल निघालं म्हणे. मोठमोठे राजन भरले तरी ते पाईपलाईन बंदच होत ना. सांगा म्हणजे सगळ्या प्रवेशाचा औदार्य आहे की नाही. कृष्ण महाराजांचं औदार्य, दत्तात्रय महाराज सांगत राहिलो, चक्रपाणी महाराजांचं औदार्य, गोविंदगुरु महाराजांचं औदार्य, आमच्या स्वामींचं औदार्य किती देतात म्हणे. तोकड्या बौद्ध औदार्य. तर दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले आणि मग काय म्हणतात डायरेक्ट जा 1000 भुजा होशील म्हणे. म्हणजे तुला 1000 भुजा प्राप्त. 2 पाहिजेत ना. 2 कशाला 1000 एकदम 1000 देऊन टाकले. म्हणजे 2 मत आहेत. 2 प्रकारे लावू शकता तुम्ही. 1000 भुजांचं बळ 2 भुजांमध्ये दिलं असा अर्थ करा. तर मग 1000 भुजा जर कधी झाल्या
तर सहस्रासाठी वेगळ्या घराची निर्मिती करावी लागेल. दरवाजातून जाईल का तो 500 हाती विकून 500 विकून असं आहे. किंवा मग 2 भुजा जर कापून टाकल्या त्याच्यात तर त्याला परत 2 भुजा येतील. अशा किती वेळ? 500 वेळ. 1000 नका म्हणून 1000 म्हटलं तिकडे गणित पक्का आहे, गणित कच्चं आहे. तर अशा पद्धतीने 2 वेळ 500 वेळ 2 भुजा येतील म्हणजे, किंवा 1000 भुजा आहेत का बळ 2 हातामध्ये. रावणात 10 मुंडके होते, 10 मुंडके ते दाखवतात फक्त. एकच मुंडकं होतं, ते कापलं की दुसरं यायचं, ते कापलं की तिसरं, चौथं, असं करून 9 पर्यंत. पण 10वं कापल्यानंतर कायमचा कार्यक्रम होऊन जाईल. तर 10वं काही कापू 9च कापले होते. महादेवाला प्रश्न करायचे 9च कापले होते, 10वं नाही कापू दिले महादेवाने. शेवटी देवता बी धर्म धरलेल्या धर्माला सोडू देत नाही. धर्मात ते न सोडू देत नाही, ते धारी येते तो धर्म काय आहे त्याच्यात सांडित आहे ना संडे म्हणजे धर्म सोडू देत नाही त्याच्यात. धर्मात ते धरून ठेवते ती देवता, म्हणून 9च हे काढायला होते. तर या ठिकाणी आता मला म्हणणं 16 भुजा होशील. बरं आता माझं म्हणणं 2 भुजासाठी आलेला होता, सेवादासी केलं, 1000 भुजा दिल्या, त्याचं संपलं ना. बघा पण यांचा उमाळा देण्याचा काही थांबत नाही. यांना देण्याचं किती उत्स्फूर्त आहेत मधून पुढे वरतून टाकला म्हणे. लोकांचे जाणशील म्हणजे तू लोकांचे मनोरथ जाणशील म्हणे. काय आहेत तर कोणाला काय पाहिजे तुला अगोदरच कळेल म्हणे तो आल्याबरोबर. आणि इथपर्यंत की कळून उपयोग नाही. लोकांचे मनोरथ जाणशील आणि पूर्वशील हा 3रा वर दिला म्हणजे पूर्ण करशील म्हणे. म्हणजे कोणाला काय पाहिजे हे तुला अगोदरच कळेल आणि तू ते पूर्ण करशील. म्हणजे दुसरा देवच झाला ना या जगात. तुमची इच्छा पूर्ण करणारा देव दुसरा सहस्रार्जुन. आता याचं नाव या ठिकाणी 1000 भुजा दिल्यामुळे सहस्रार्जुन झालेला लक्षात ठेवा. हा कार्तिवीर राजा होता, पण दत्तात्रय महाराजांनी याला 1000 भुजा दिल्या म्हणून याचं नाव झालं सहस्रार्जुन. आणि म्हणून ते सहस्रार्जुन कराने तुम्ही म्हणता. तर या ठिकाणी 1000 भुजा याला प्राप्त झाल्या. आणि आता हा दुसरा वर जो होता हा खूप मोठा होता, की लोकांचे जाणशील आणि मनोरथ पुरुषील. मग आता राजा जर लोकांचे मनोरथ जाणून पुरुषील तर त्याच्यासारखा प्रसिद्ध कोणी होऊ शकत नाही जगात. परंतु क्षत्रिय धर्माचं पालन तू केलं पाहिजे. आणि तू तिथं माती होत असते हा नियम देवाला दाखवायचा. अतिभोगाच्या मागे लागल्याने नरकाचं वास असतो, म्हणून त्याला 3 त्या ठिकाणी प्रतिबंध लावले की तू क्षत्रिय धर्माचं पालन कर, स्त्री ब्राह्मण गाईचं रक्षण कर. पण या स्त्री ब्राह्मण गाईचं जर तू रक्षण करशील नाही तर तू क्षत्रिय धर्मावरून पदच्युत होशील. तुझ्या क्षत्रिय धर्माचं उल्लंघन केल्यामुळे तुला अधोगतीला एक दिवस जावं लागेल, असं त्याला दत्तात्रय महाराजांनी कष्ट बजावलं. परंतु या जीवाची काय स्थिती असेल काय माहिती. याला जे नाही सांगितलं ते हा अद्र करते म्हणे. अद्र त्याला आमच्या गावरान भाषेत म्हणतात खारे जीव असते. खारे नाही म्हटलं की त्याला का बरं त्याच्याविषयी आकर्षण निर्माण होते काय माहिती. त्याला जे नाही सांगितलं त्याचा अद्र करते म्हणते. दायमा आमच्या हातानं ते हे करते, शंख तुळशी घेते नाही. त्या सासरेबाच्या वृत्तीवर बसला तो. दुसरी त्याची कोमाईचा नावाची दुसरी बायको झाली आणि मग त्या सासरेबाच्या वृत्तीवर तो बसला चांगल्याच्या मंदिरात. शंख तुळशी त्या ठिकाणी देवतेचा शंकू वाजवते, तुळशी पत्र देते, चढवणूक वाटते. भिक्षू गेल्यावर भिक्षू म्हणतात का दायंबा हे तुम्ही काय केलं हे. त्यावेळेस स्वामी म्हणतात की तुम्ही शंख तुळशी दिसतात. तो काय म्हणतो जिजे काय मी बोलता मी भोजा मी एवढा कडक धर्माला पक्का मी असं करेल काय. स्वामी आम्ही लटीने बोलतो काय. नाही तुम्ही लटीने बोलत नाही म्हणजे पण मी असं करू शकत नाही. बघा केलं त्याचं. आणि मग त्या भिक्षुकांना काय म्हणतो हे गोसाईने सांगितलं होतं हे ब्रह्मवाचा. काय आहे जीवाची स्थितीची काय नाही सांगितलं काऊन करते काय माहिती. त्याला भोजाला शंख तुळशी सांगितलं तेच केलं त्यानं ते शेवटी. आणि वरून ते स्वामीने सांगितलं हे सगळं स्वामींची ब्रह्मवाचा. ते काय मिथ्या होणार आहे का म्हणजे सांगा. काय माहिती काय असेल तर. म्हणून सहस्रार्जुनाने नेमकं तेच केलं. क्षत्रिय धर्माचं पालन कर, स्त्री ब्राह्मण गाईचं रक्षण कर. आणि आजपर्यंत इतिहासामध्ये ज्याही क्षत्रियाने या 3 गोष्टीचं पालन केलं नाही तो अधोगतीला गेलेला आहे. पहिला आहे म्हणजे रावण, प्रसिद्ध माणूस. सीतामाईला त्रास दिला, ब्राह्मणांना त्रास दिला, संन्याशांना त्रास दिला. अशा पद्धतीमध्ये तो. त्याच्यानंतर हा सहस्रार्जुन सांगून त्याच्यानंतर तो कंस तोही त्याने तेच कार्यक्रम केले. स्त्रियांना त्रास, ब्राह्मणांना त्रास, ऋषीमुनींना त्रास. त्याच्यानंतर इकडे हा दुर्योधन याने तेच केलं. बघा हे अधोगतीला गेले की नाही. म्हणून दत्तात्रय महाराजांनी स्पष्ट सांगितलं की सहस्रार्जुनाला की स्त्री ब्राह्मण गायला त्रास देऊ नकोस. परंतु याने तेच केलं. सहस्रार्जुन राजा आता एवढा मोठा राजा झाला, लोकांचे मत पुरवायला लागला. त्याला काय कमी आता काही कमी नाही.
परंतु एक दिवस शिकारीला गेला. राजा म्हणजे शिकार करतो म्हणे, वैहाळीसी निघे, राव वैहाळीसी निघे, म्हणजे दुपारच्या वेळेस शिकारीला निघतो. हा वीडचा प्रहर, 3 नंतर वीडचा प्रहर सुरू होते, म्हणून राया वैहाळीसी निघे. तसा तो शिकारीला निघाला. शिकार खेळता खेळता जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याने त्या ठिकाणी पाहिलं की एक शिकार त्याला चकवा देत होती आणि शिकारीच्या नादी लागला. राजहट्ट असतो आणि त्या शिकारीने त्याला एका दाट झाडी प्रदेशात घेऊन गेला, असा दाट वनामध्ये घेऊन गेला. आणि अंधार पडला, रस्ता दिसत होता. मग शेवटी घाबरला आणि झाडावर चढला. पाईक परिवार संन्यासी वगैरे पाईक परिवार सैनिक जे आहेत ते सैनिक इथे बाहेर उभे होते. राजाची वाट पाहते, राजा आलाच नाही. मग त्याला भीती वाटायला लागली, झाडावर चढला. तहानेने भुकेने व्याकुळ झाला. राजा कशी तरी रात्र काढली, दिवस उगवला, खाली उतरला. बाहेर आल्यानंतर त्या परिवाराला म्हणतो, का रे तुम्हाला काही राजाची चिंता आहे की नाही? तो म्हणे, राजासाहेब आम्ही कुठं ढूंढा तुम्हाला, आम्हाला आमचे जीव शेवटी प्यारे आहेत, तुम्ही दिसत नव्हते, मग आम्ही तरी कसं येणार, आम्ही या ठिकाणी थांबलो. म्हणजे काय हरकत नाही, आता मला खूप ताण लागली म्हणे, मला पाणी आणा, मला भूक लागली, माझ्यासाठी अन्न आणा. ठीक आहे, पहिले पाणी आणतो. पाणी शोधण्याला गेले. पाणी शोधायला गेल्यानंतर बंधून कुठंच पाणी नव्हतं. त्याला अचानक त्या ठिकाणी त्या सैनिकांना एक आश्रम दिसला म्हणे. तो आश्रम होता जमदग्नीचा. 70 ऋषीपैकी ऋषी आहेत रेणुका आणि जमदग्नी यांचा आश्रम त्या ठिकाणी दिसला. तो आश्रम त्याने दुरून पाहिला. त्या आश्रमामध्ये पाटी लिहिली होती म्हणे, कोणती? अतिथी देव भव, म्हणजे अतिथी जे येतात आमच्या घरी पाहुणे ते देवाच्या रूपाने येतात म्हणे. अशी जुने लोक पाटी लावत होते म्हणे घरावर, आता कोणी लावत नाही बरं. त्याच्यानंतर त्या पाट्या गळून पडल्या. मग नवीन पाट्या आल्या म्हणे, कोणत्या? लाभ शुभ, इकून लाभ दरवाजाच्या तिकून शुभ. मग त्याही गळून पडल्या. मग रिद्धी सिद्धी आल्या म्हणे. गणपती महाराज दोन्ही बायका म्हणे, एक डाव्या दरवाजा आणि उजव्या दरवाजा, अजून काय पाहिजे? रिद्धी सिद्धी. मग त्याही गळून पडल्या. आता इंजिनियर म्हणते, कायच लावायचं नाही, दरवाजा कोरा ठेवायचा म्हणे. एकच पाटी असते म्हणे तुमच्या गेटवर बाहेर, कोणती? कुत्तेसे सावधान. भनान पैतात अतिथी कशाला येतील घरात? कुत्रट असलं तर पैसे भेटत नाहीत त्याचे. म्हणून हे काळ गेले. म्हणून अतिथी देव हो, मातृदेव हो, पितृदेव या संस्कृती आहेत आमच्या हिंदू धर्माच्या, हिंदू परंपरेच्या. पण ह्या त्याच्यावर लिहिलं होतं अतिथी देव हो. दोन्ही सैनिक आतमध्ये गेले आणि त्या ठिकाणी जमदग्नी आणि रेणुका सारीपाठ खेळत होते. त्यांच्या ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी त्यांनी पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. अतिथी देव हो, आमचं फार भाग्य आहे, तुम्ही आमच्या ठिकाणी आले, स्वागत वगैरे झालं व्यवस्थित त्या ठिकाणी. आणि मग त्यांनी सांगितलं की बा तुमची काय समस्या आहे? म्हणजे बा आमचे राजे शिकार खेळता खेळता जंगलात गेले, रात्रभरापासून उपाशी आहेत, तहान लागली आहे, त्यांना पाणी आवश्यक होतं, पण आम्हाला पाणीच मिळालं नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. काय हरकत नाही, हे पाणी घेऊन जा म्हणे. म्हणून तिने कमंडलू घेतलं म्हणे. तिथं तरी सारीपाठ खेळत होते जमातवर. आणि ती सामर्थ्य रेणुका म्हणजे ब्रह्मविद्या सिद्धांतामध्ये विश्वाचा ज्ञान विग्रह तो. तर त्याला काय पाहिजे, तिला कसं कानातला मळ काढला असं लगेच, आणि मळाचं असं ते कानकोरणीसारखं छोटंसं असं त्याचं हे केलं. एका ठिकाणी सांगते माती दिलं, लगेच माती भिजवली म्हणजे मातीचं असं छोटंसं गंगाळ तयार करून दिलं, त्याच्यात एक पाणी दिलं म्हणे. कारण कानातला मळ लगेच कमी होतं, त्या पाठावर वाटल्याशी बदल करावा पाहिजे. अशा पद्धतीने छोटंसं त्याला हे केलं. आणि त्याच्यामध्ये ते तुमची कांची खेळतात ना, असं छोटासा गल्ला घेतला, त्यात थोडं कमंडलचं पाणी टाकलं आणि त्याच्या हातात दिलं म्हणजे पाणी घेऊन झालं. ते सैनिक एकामेकाला पाहायला लागले. ते म्हणून काय बाई चेष्टा करते काय? ते मग त्यांनी सैनिक हुशार होता, तो काय म्हणतो, माते पाणी पुरेल. तिने सांगितलं पुरेल आणि उरेल असं म्हटलं. आणि हातावर घेतला तो घोड्यावर बसले. जाता जाता काय झालं, एक मोठा असा नाला आला, त्याच्यावरून घोड्यावर एक छलांग मारली. जशी छलांग मारली तशी हातातला थेंब खाली पडला. पाण्याचा सरोवर तयार झाला. यांनी उदक पात्र भरलं, नेलं, राजाला दिलं. राजाने पाणी पिलं. राजा म्हणतो, का रे एवढं घनदाट जंगलात पाणी कुठं भेटलं? म्हणजे फार चमत्कार आहे म्हणे. त्यांनी सगळी गोष्ट सांगितली. आम्हाला आश्रम घेतला, 2 जण सारीपाठ खेळत होते, पती पत्नी आम्ही गेलो, त्यांनी आमचं स्वागत केलं, चांगलं आमच्याशी बोलले, असं केलं. तिने कानातला मोळ काढला, त्याच्यात ते थेंब टाकला, हे पाणी झालं म्हणे. घोड्यावर आम्ही उडी मारली, तिच्यात लगेच तो पाणी सरोवर तयार झाला, हे पाणी तुमच्यासाठी आणलं म्हणे. बा असं काय हरकत नाही. मग सगळा परिवार पाणी पिला, घोडे वगैरे काय त्याचे ते पाणी पिले सगळे. मग म्हणे आता अन्नाची व्यवस्था करा. ठीक आहे, डबल गेले आश्रमात आले. दंड या, काय पाहिजे म्हणे? नाही आम्हाला अन्न पाहिजे म्हणे, जेवण. काही हरकत नाही म्हणे. किती जण आहेत तुमचे? लगेच नाव सांगितलं, एवढे सैनिक आहेत. काय हरकत नाही म्हणे. काय पदार्थ पाहिजेत? झोपडपट्टीत पदार्थ, आश्रमामध्ये पदार्थ, कोणते पदार्थ पाहिजे? पदार्थ सांगितले. जा म्हणे, आंघोळ करून या, आम्ही पदार्थ तयार करतो. त्यांच्याकडे हे होती, कामधेनू होती म्हणे, स्वर्गातली समुद्र मंदिरातून निघालेली गाय आहे, कामधेनू. कामधेनू अन्न जाती देते का म्हणतात, म्हणजे तिच्यावरून सगळं अन्न जाती मिळते म्हणे. सगळे पाची पकवानं मिळतात तुम्हाला. आणि कामधेनू पासून त्यांनी पदार्थ मागितले. आणि सहस्त्रातून राजा जेव्हा त्या आश्रमामध्ये येतो
आपल्या परिवारासह त्यावेळेस पाहतो अतिथी देवभव आणि त्यांची नम्रता, दोघांनी उठून त्याला दंडोत केला, नमस्कार केला, अतिथी देव म्हणून त्याचं स्वागत केलं, त्याला बसायला टाकलं, परिवारावर बसायला टाकलं, पाची पकवानाचं जेवण दिलं. सहस्त्रोतून राजा जेवताना विचार करायला लागला की माझ्याकडे एवढा मोठा राजवाडा आहे, दत्तात्रय महाराजांचा वर आहे, मी रात्रभर उपाशी थांबलो, पोटात काही नाही, मला तहान नाही, पाणी नाही लागले, तहान लागले तर पाणी नाही, भूक लागली तर अन्न नाही, आणि या झोपडपट्टीमध्ये या आश्रमात या ऋषीकडे एवढे पदार्थ कसे काय? त्यांनी लगेच सेनापतीला सांगितलं तुम्ही चौकशी कर. सेनापती त्याने जेवण करून लगेच चौकशी केली, पाहिले पाठीमागं कोण आहे काय आहे, तर कोणीच नव्हतं म्हणे, फक्त एक गाय बांधलेली होती. त्यांनी येऊन सांगितलं आणि राजासाहेब कोणीच नाही आहे, फक्त एक गाय आहे म्हणे पाठीमागं. असं म्हणजे आचार्य वगैरे स्वयंपाक मग काहीच नाही म्हणे, कोणीच नाही म्हणे, पदार्थाचे ढीक लागल्यात म्हणे, पाचशे पकवान. आणि मग जेवण वगैरे झालं. रेणुकाने विचारलं जेवण कसं झालं म्हणजे व्यवस्थित झालं एकदम. मग राजाने सहज विचारलं की बुवा आम्हाला एक आश्चर्य वाटते की या जंगलामध्ये, एवढ्या घनदाट जंगलामध्ये तुम्ही आमच्या परिवाराला पाचशे पकवानाचं भोजन दिलं, हे पदार्थ तुम्ही कुठून आणले? तर म्हणे आमच्यावर इंद्राची प्रसन्नता आहे, इंद्र प्रसन्न आहे म्हणून इंद्राला आमच्याकडे कामधेनू पाठवलेली आहे, आणि कामधेनू अन्न जाती दे, आम्ही तिला अन्न मागतो आणि आमच्या अतिथींचं स्वागत करतो. हा म्हणतो असं दत्तात्रय महाराजांनी मला वर दिला की लोकांचे जाणून मन पूर्ण करशील, आणि मी या ठिकाणी स्वतः उपाशी होतो तर मला अन्न भेटलं नाही, तहान लागलं तर पाणी भेटलं नाही, आणि या गायीपासून जर सगळं मिळते तर ही गाय इथं काय कामाची, हे आपल्या राज्यात घेऊन जाऊ. म्हणतो काय म्हणतो, ही गाय तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्यापेक्षा मला देऊन टाका म्हणे. तेवढे नाही, ही आमची पाहुणी नाही म्हणे, आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेली आहे, अभ्यागत आहे, हिला इंद्राची जोपासना आम्ही या ठिकाणी करतो. तुम्ही लागत आम्ही तुम्हाला चातुर्मासचा दंडोत देतो, कायमचा म्हसांचा कायमचा दंडोत देतो, पण तुम्ही या गायीच्या मागे लागू नका. पण मग त्याने सांगितलेलं आहे श्री ब्रह्मा गायीचं रक्षण कर, आणि हा म्हणे नाही अशी गाय तुमच्या राज्यात काय कामाची, ती आमच्या राज्यात घेऊन जातो आम्ही. आणि म्हणून गायीला न्यायला गेला, जमदग्नी आड आले नाही, ते आमचे अतिथी आहे, त्यांचं रक्षण करणं आमचं काम आहे. तुम्ही म्हणून त्याला राग आला. क्षत्रियाचा कधी राग जात नसते. लगेच तलावर उपसले आणि जमदग्नी ब्राह्मण मारला. जमदग्नीला वाचवण्यासाठी पुढे रेणुका आली. रेणुकेला सुद्धा घाव लागले म्हणे त्या ठिकाणी. त्याने एकदम न मारता थोडासा धर्मावर असेल काहीतरी, स्त्रीला त्रास देऊन शिष्ण येऊन घाव मारले म्हणे. कोणी म्हणते 21 घाव मारले तिला, म्हणून त्याने 21 वेळ निक्षत्रिय केली परशुराम. पण तिला घाव बसले म्हणे त्या ठिकाणी, आणि ती खाली पडली आणि गायीला ओढायला त्या ठिकाणी गेला. पण ती ब्रह्मणस्था ब्रह्मविद्या सिद्धांतामध्ये तिने त्या ठिकाणी मलमूत्र विसर्जित केलं, आणि त्या ठिकाणी त्यातून सैनिकाची निर्मिती झाली, आणि त्या सैन्याचं यांचं घनघोर युद्ध झालं. त्या सगळ्या सैनिकांना मारून टाकलं, आणि शेवटी ती गाय उत्पन्न करून स्वर्गात निघून गेली, कारण ती स्वर्गातली कामधेनू होती. आणि या ठिकाणी एकविरा टुकटुकी त्या म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये श्वास मोजत आहे, आणि ती सारखी आपल्या एका मुलाची आठवण करत आहे म्हणे, परशुरामाची. कारण परशुराम त्यावेळेस विद्या अभ्यासासाठी कैलासात त्या महादेवापाशी शिकत होता, आणि ब्रह्मणस्थेचं त्रिकाळ ज्ञान असते. त्या ब्रह्मणस्था त्रिकाळ ज्ञानाच्या एकामेकाशी कॉन्टॅक्ट करतात आतून, म्हणून हिचा अंतरी उल्लेख जो होता रेणुकेचा परशुरामाचा, तो महादेवाला कडला मान सांगितले की जा तुझ्या संकटात आहे, तात्काळ जा. आणि म्हणून त्या ठिकाणी परशुराम आल्यानंतर त्याने हे सगळं प्रकार पाहिला. त्याला खूप राग आला की क्षत्रिय उन्माद झाले, खूप माजले क्षत्रिय, यांना धडा शिकवेल. पण ती रेणुका म्हणते बाबा रे धडानंतर शिको काय शिकवायचा, पण सध्या आता आमचा अंतिम संस्कार कर. आणि मी एक रेणुका आहे, ब्राह्मण आहे, मी या ठिकाणी माझं संस्कार हा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, म्हणून निसले भूमी संस्कार करावा, म्हणजे कोऱ्या भूमिकेमध्ये आमचं दफन करा त्या ठिकाणी. तर आता वेगवेगळे मतमतांतर आहे. कोणी म्हणते की त्या ठिकाणी कोणी जीव दफन केलेला नाही अशी ती कोरी भूमिका आहे, कोणी म्हणते कोणता जीव तिथं प्रमादी झाला नाही आजपर्यंत, त्या ठिकाणी कोणती हिंसा झाली नाही, त्या ठिकाणी कोणी संहार होत नाही, अशी विविध मतमतांतर आहेत विद्वानांची. अशी ती निसर्ग संस्कार करावा. मग तो म्हणे अशी ब्रह्मविद्या सिद्धांतामध्ये परशुराम हे अज्ञान विग्रह असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी कळत नाही, म्हणून त्यांनी आईला म्हटलं की आई हे मला सगळं कळणार नाही, त्यामुळे तू असं कर दत्तात्रय महाराजांचा धावा कर म्हणे. दत्तात्रय महाराजांचा धावा कर, दत्तात्रय महाराज तुला साक्षात्कार देतील, आणि त्यांच्याजवळून तू आमच्यासाठी कोरी भूमिका प्राप्त करून घे, तिथं आमच्या दोन्ही पती पत्नींचा तू या ठिकाणी अंतिम संस्कार कर, असं त्याला हे दिली. त्या कावडीमध्ये भरून परशुराम फिरला म्हणे. चरित्र वाचा आयसा म्हणे हिंडीनला, सृष्टी हिंडीनला शब्द बहुत हिंडीनला म्हणे. सहजासहजी भेटले दत्तात्रय महाराजांचा नंबर सहजासहजी लागत नाही त्यांच्याजवळ. खतरनाक म्हणजे खूप टाइम लागते. चांगले टाइम लागला तर आपण तर रिजेक्ट मारला कलियुगाचा सगळा, नाही काय. कारण आपण जर चांगला आपण उत्तम अधिकाराचा जीव असतो तर त्रेतायुगात कृतयुगात हंसावतारा म्हणून उद्धरला गेलो असतो. त्याच्यापेक्षा थोडं साधारण असतो दत्तात्रय महाराजांना उद्धरला गेलो असतो, पण आपण तिथूनही रिजेक्ट झालो. मग द्वापारयुगात कृष्ण महाराजांच्या हातून उद्धरला काय झालं, तिथूनही रिजेक्ट झालो.
आता स्वामींच्या हातून उतरल्या गेलं तर बरं, नाही तर आपला रिजेक्ट माल काही खपत नाही कुठे. मग कठीणच काम आहे. नागदेवचार्यच म्हणतात येणे अवतारे नुद्रे म्हणजे आपलं उद्धार होत नाही मग आता. म्हणून चक्रधर स्वामीला सोडू नका. काही लोक दत्तात्रय महाराजांच्या म्हणजे म्हणतात की दत्तात्रय महाराजांची भक्ती करायची म्हणे, दर्शनानुसार सेवा संबंध ताबडतोब प्राप्तीला जाते म्हणे. चारी ज्ञाने देती म्हणे, चारी ज्ञाने झडती, चारी ज्ञाने देऊनी म्हणे, त्याला प्राप्ती करते म्हणे. जीवाचाकड काहीच न पाहिजे अवघ्या आपणची करते म्हणे, त्याच्या प्राप्त सहाय्य करते, प्रमाद चुकवते. लय सांगितलं टीकाकारांनी. खूप काही लोक हे करतात, पण त्यांच्या ठिकाणी चांगल्या लोक दर्शन नाही आहे. एवढं म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात एका पार उभा राहिला, किती दिवस तपस्या केली शंकराचार्यानं, आणि मग त्याला शंकराचार्याला भेट दिली म्हणे दिगंबर वेश म्हणे, आणि मग त्याचं दर्शन मान्य केलं. अलर्क किती फिरला, अलर्काच्या दादांपुढे कथा सांगितलं नाही का, दादा कमी वेळ तुम्ही होता, आपल्याला भरपूर वेळ आहे अध्यक्ष. तर त्यांनी अलर्काला सुद्धा भेट दिली म्हणे, त्याला सुद्धा खूप फिरायला लागलं म्हणे, त्याला मातंग वेशात भेट दिली, परशुरामाला पारधीच्या वेशात भेट दिली म्हणे. सप्तवेश प्रसिद्ध आहेत त्यांचे दत्तात्रय महाराजांचे. तर या ठिकाणी परशुराम खूप फिरला आणि मग त्या ठिकाणी त्याची जेव्हा त्याचे कष्ट पूर्ण झाले आणि रेणुकेचा गुणधर्म लक्षात घेता कावडीला कोंब फुटले, आणि त्याच्या लक्षात आलं की अरे माझ्या कावडीला कोंब फुटले म्हणजे दत्तात्रय महाराज परिसरात कुठेतरी आहे. म्हणून त्याने पाहिलं तर दत्तात्रय महाराज म्हणे त्यावेळेस पारधीच्या वेशात होते म्हणे, शिकार करणाऱ्या पारधीच्या वेशात होते. त्याच्या पायामध्ये पुतळ्या वाहन आहे, गळ्यामध्ये अशी मोठी माळ आहे, त्यानंतर घड्याळ आहे, सुन्याचा जवटू आहे, अशा पद्धती वर्णन आलेलं आहे चरित्रामध्ये दत्तात्रय महाराजांचं. आणि त्या फोटोमध्ये चतुर्भुज दाखवून दिलं असतं. काय कुठून आणले तर 2 भुजा काय माहिती, फोटो काढणाऱ्यानं काढला तोच प्रसिद्ध येऊन जाऊ. आणि आमच्या चरित्रात कुठंच दत्तात्रय महाराजाला 4 भुजा नाही आहे. त्याच्यात ते 4 भुज दाखवतात फोटोमध्ये कंटिन्यू. आता एखादा फोटो काढला दुसरा छापत नाही, तोच छापते कुठे बी. तर अशा पद्धतीमध्ये दत्तात्रय महाराज 2 भुजाचं वर्णन दोन्ही तिन्ही चरित्रामध्ये येते. त्या अलर्काला भेट दिली असेल किंवा त्या परशुरामाला भेट दिली असेल, दत्तात्रय महाराज दोन्ही आहे. एका हाती सुन्याचा जवळ म्हणजे एका हाती घड्याळ, ते वाजवायचं वाद्य. अशा पद्धतीमध्ये आणि असे चाललेले आहेत त्या ठिकाणी. सवे अनघा निष्पाप स्त्री, आपल्या भाषेत ओळखणी त्या ठिकाणी सोबत आहे त्यांच्या. आणि अशी दत्तात्रय महाराज चाललेले आहे. परशुरामाने पाहिलं, कावड खाली ठेवली आणि दत्तात्रय महाराजांकडे आला. दत्तात्रय महाराज साष्टांग दंड घातला. दत्तात्रय मागे सरकले. अरे म्हणे तू ब्राह्मण म्हणे, आम्हाला स्पर्श करतोस म्हणे, अरे असं करू नको, बाजूला सरक तिकडे, इकडे येऊ नको. नाही म्हणे मला तुमचं दर्शन झालं म्हणे, तुम्ही दत्तात्रय महाराज. आम्ही दत्तात्रय महाराज, आम्ही दत्तात्रय महाराज नाही आहे. नाही म्हणे तुम्ही दत्तात्रय महाराज आहे म्हणे. कशावरून ते परीक्षा पाहतात बरं, चांगल्या जणांची परीक्षा पाहतात. कशावरून आम्ही दत्तात्रय महाराज आहे म्हणजे जीजी माझ्या आईने सांगून ठेवलं, माझी आई ज्ञान विग्रह होती, तिने सांगून ठेवलं की कावडीला कोण फुटतील तेव्हा दत्तात्रय महाराज. असं आहे काय हरकत नाही. अरे कावडीला फोडतो एखादी देवता फोडू शकते, आम्ही नाही दत्तात्रय महाराज, आम्ही असं कोणी असू शकतो, अजून कोणी फोडले असते कावडीला फोड तुझ्या, आम्ही दत्तात्रय महाराज, आम्हाला जाऊ दे, आमचे काम आहे ते स्वीकार करावं लागते आम्हाला, उतरण्याचे वेळ आमच्या जवळ राहते, चला आम्हाला जाऊ दे. मग पुढे गेला म्हणे, मग आड पडला, जीजी तुम्ही दत्तात्रय महाराज आहात. कशावरून तर म्हणे मी तुमचा धावा करून राहिलो म्हणे. कावडीला कोणी पुढे मग धावा तुमचा करून राहिलो, आणि ज्याचा धावा करून राहिला तेच माझ्या समोर येतील म्हणे. ज्याचा नंबर लावला त्यालाच फोन लागते की नाही, सकारात्मक फोन तुकारामाला लागते का, ज्याचा नंबर त्यालाच फोन लागते की नाही. तसं म्हणजे मी तुमचा धावा करून राहिलो, पण तुम्हीच दत्तात्रय महाराज आहात. दत्तात्रय महाराज काय हरकत नाही, आम्ही हे झालं म्हणे, प्रसन्न झालो भाग. तर म्हणे मला माझ्या आईचा आणि वडिलांचा या ठिकाणी निसले भूमीमध्ये अंतिम संस्कार करायचा आहे, मला पुरी भूमिका दाखवा. दत्तात्रय महाराज आम्हाला वेळ नाही, आय एम बिझी, माझं शेड्यूल बिझी आहे, पूर्ण खरंच बिझी आहे, भयंकर बिझी शेड्यूल आहे त्यांचं. एवढं कोणी जाऊन फिरत नाही. कुठून लांब रुटत त्यांचे माऊला निद्रान, तिथं म्हणे गंगेला स्नान, तिथं म्हणे वाराणसीला बद्रिकाश्रमला तत्वज्ञान निरूपण, ते तिकडून म्हणे पांचाळेश्वरला तिकडे आपला याला कोल्हापूरला भिक्षा, पांचाळेश्वरला जेवण, मग उभय गंगातीरी भ्रमण, जीवाचा उद्धार, ते म्हणजे शेड्यूल बिझी आहे. नो एंट्री, काही वेळ नाही आम्हाला आता याच्यात. जीजी करा म्हणे, असं गाया करायला लागला. मग सगळे अन्य गावात तिथे सांगितले जीजी करून टाका म्हणे, हा लय फिरून राहिला, लय थकला आता हा, जर आमच्या देवतेकडे 5 जा तुम्ही जीवाचा उद्धार करतात, आमचे 5 जण काही ना काही ठीक आहे काय करतात, ठीक आहे मग म्हणे ते परवानगी दिली. तरी नाही 108 तीर्थ म्हणे, 108 तीर्थ लागतात म्हणे संसार करायला. तो म्हणे आता कुठे जाऊ, पहिलेच तो हिंडून मोकळा झालो, पहिलेच तर एवढा हिंडलो म्हणे, आता कुठे जाऊ म्हणे 108 तीर्थ आणायला. दत्तात्रय म्हणे 108 तीर्थ लागतात, त्याशिवाय अंतिम संस्कार होत नाही, विधी पूर्ण होत नाही. मग तो म्हणतो जीजी आता मी खूप थकलो, आता मी पाताळात बाण मारतो, त्या ठिकाणी चरण पाणी उपसतो म्हणे याच्यातून पाताळातून, तुम्ही तुमचे पद प्रक्षालन करा आणि त्या ठिकाणी सर्व तीर्थ निर्माण होतील, तुमच्या चरणातच सर्व तीर्थ आहे.
रक्तोत्पल दल पादम सर्व तीर्थ प्रकाशकम वंदितम योगिभी सर्वे दत्तात्रेय नमोस्तुते. रक्तोत्पल दलपादम काय वर्णन केलं भृगु ऋषीने बघा. दत्तात्रय महाराजांच्या मूर्ती वर्णनासाठी भृगु ऋषीनं वर्णन केलं म्हणून आपल्याला दिसतात दत्तात्रय महाराज कसे आहे, तर काय ओळखलं असतं. स्वामींचं मूर्ती वर्णन आहे तुमच्याकडे विद्वानांनी केलेलं. कृष्ण महाराजांचं कुटी आहे, दत्तात्रय महाराजांचं कुटी आहे. शेवटी घ्यावं लागेल तुम्हाला त्या व्यासाची मदत, इकडे घ्यावं लागेल भृगु ऋषीची मदत. बघा तो स्वामींच्या श्रीचरणाचं वर्णन करतो. रक्तोत्पल, उत्पल असं कमळाला म्हणतात संस्कृतमध्ये. रक्त म्हणजे लाल कमळाप्रमाणे ज्यांचे पायाचे दल आहेत म्हणे, म्हणजे लाल दल आहेत. आज सुद्धा तुमचं मेडिकल शास्त्र सांगते की शरीराचे 7 भाग लाल असले पाहिजे. तुमचे तळ हात असतील ना, दोन्ही बी तळ हात असतील, पायाचे 10 नख आणि हाताचे 10 नख, पायाचे तळवे, हाताचे तळवे. आणि आज हे तुमचं जर लाल लाल असतील तर तुमचं होमोग्लोबिन चांगलं असं डॉक्टर लोक सांगतात म्हणे. पिवळे जर झालं तर पिलिया होते तुम्हाला काय, म्हणून हे लाल असले पाहिजे. म्हणून रक्तोत्पल म्हटलेलं आहे. लाल कमळाप्रमाणे रक्तोत्पल दलपादम. आणि लाल कमळाप्रमाणे ज्यांचे पायाचे दळ आहेत असे दत्तात्रय महाराज. रक्तोत्पल दलपादम सर्व तीर्थ प्रकाशात तुमच्या चरणामध्ये सर्व तीर्थ आहेत आणि सर्व तीर्थाची निर्मिती तुमच्या चरणात आहे. मग दत्तात्रय महाराजांनी पद प्रक्षालन केले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी अंतिम संस्कार केला. त्या ठिकाणी दत्तात्रय महाराजांना हात जोडले आणि म्हणतो, जीजी माझ्या आई वडिलांचा निसर्गभूमी संस्कार करून मी माझ्या कृतकृत्यातून पूर्ण झालो. जीजी तुमचा शिष्य सहस्रार्जुन त्याने गायीला त्रास दिला, ब्राह्मणाला त्रास दिला, माझ्या आईला त्रास दिला, तुमचे तिन्ही मर्यादा त्याने ओलांडल्या. जीजी तरी सुद्धा तो तुमचा शिष्य आहे, तुमचा भक्त आहे, तुमच्यापासून त्याला हे वरदान मिळाले आहे. म्हणून आता त्याला धडा शिकवण्यासाठी, त्याला याचा दंड देण्यासाठी मला तुम्ही परवानगी घ्या. तेव्हा दत्तात्रय महाराजांनी परवानगी दिली. काही हरकत नाही, त्याने आमचे सांगितलेले नियम पाळले नाही, आता तुझ्याकडून तो वधल्या जाईल. म्हणून मग त्याने भगीरथीच्या तीरी त्याला आव्हान केलं आणि सहस्त्रार्जुनासोबत परशुरामाचं घरोघरी युद्ध झालं. त्याने 1000 भुजा कापून फेकल्या त्याच्या आणि त्याला त्या ठिकाणी वीरगतीला प्राप्त करून टाकलं. आणि त्याला जो राग आला होता परशुरामाला की बा या क्षत्रिय उन्माद झाले आणि यांनी मला त्रास दिला, माझ्या माते पितांना काय आमच्या ब्राह्मणांना, म्हणून परत ब्राह्मणांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून 21 वेळ क्षत्रियांचा संहार करेल म्हणून 21 राऊंड मारले म्हणे. 21 वेळ निक्षत्रिय पृथ्वी केली. एक जण पहिल्या राऊंड मध्ये गेल्या, दुसरे क्षत्रिय आले कुठून. तर तो धर्मयुद्ध धर्माच्या लेवलला चालता. 18 वर्षाखालच्या बालकाला मारत नव्हता, गर्भवती स्त्रियांच्या पोटात जे क्षत्रिय आहेत त्यांना मारत नव्हता. त्यामुळे दुसऱ्या राऊंडला ते बरोबर जन्माला यायचे, मोठे व्हायचे. असे 21 राऊंड मारले म्हणे आणि ही पृथ्वी म्हणे 21 वेळ निक्षत्रिय करून टाकली त्यावेळेस. आणि ही पृथ्वी म्हणजे प्रजापती ब्रह्माला त्यावेळेस दान केली म्हणजे त्याने, असं त्याच्या पौराणिक शास्त्रामध्ये येते. ठीक आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण दत्तात्रय महाराजांपासून सहस्रार्जुनाला भोग वर्तला. कोणता? लोकाचे जाणून मनोरथ पुरुषील, सहस्रभुजा होशील, म्हणजे त्यांच्यापासून सर्वच मिळते, योग भोग. तर याला सर्वच मिळालं होतं. पण काय होते की अति जेव्हा प्राप्त होते तेव्हा त्याची माती होत असते. त्याला त्या याच्या भरामध्ये त्या जे त्याला मिळालं त्या वराच्या आणि त्याच्या त्या एक प्रकारच्या अहंकारामध्ये त्याला काहीच पुरलं नाही आणि त्याच्याकडून खूप मोठी चुकी झाली. जे नाही सांगितलं ते त्याच्याकडून घडलं आणि तो अधोगतीला गेला. मग ते कदा योगे कदा भोगे म्हणजे तुम्हाला योगही प्राप्त करून देतात आणि भोगही प्राप्त करून देतात. आम्ही देवाला फक्त भजतो कशासाठी? भोगासाठी. मला हे दे, मला ते दे, अमक दे, तमक दे. एक विडा आणि त्याच्यामध्ये 51 कामं. एक विडा आणि 51 मनोरथ असतात त्याच्यामध्ये देवाला. देव म्हणे काय विडा घेऊ की विचार करत असतील का घेऊ की काही छोटं मोठं काम असं करतो एवढं त्रास. तर अशा पद्धतीमध्ये आम्ही केवळ भोग मागतो. म्हणून देवाला भोग तो तुम्हाला तो पोटापुरता देणारच आहे, परंतु त्याला योग मागा. अलर्काच्या आईने मदरसाने योग मागितला आणि तो योग मागितल्यामुळे 6 पुत्र धर्मी लागले आणि 7वा अलर्कही तिने धर्मी लावला. शेवटी त्याला दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं आणि तो बोध होऊन उद्धरला आणि प्राप्तीला गेला. म्हणजे त्याने योग साधना मागितली तर तो प्राप्तीला गेला आणि सहस्त्रार्जुनाने भोग मागितला तर अधोगतीला गेला. मग आपल्याला अधोगतीला जायचं आहे की परमेश्वर प्राप्तीला जायचं आहे हा निर्णय तुम्हाला ठरवायचा आहे. आणि म्हणून मग तुम्हाला दोन्ही शिष्य तुमच्या समोर आणले. अलर्क बी आहे, तो त्या ठिकाणी उद्धरला शेवटी. त्याला बी त्याचा तो म्हणे
मदरसेने राजवैभव नष्ट केला म्हणे, 6 पुत्र धर्मी लागले, हा आता 7वा पुत्र धर्मी का लागत नाही. पुण्यासाठी इतकी उठाठेव केली म्हणे तिने, त्याचं राज्य हिरतून घ्यायला लावलं म्हणे, त्याच्यावर आक्रमण करायला लावलं आणि त्याला जंगलात हद्दपार करून टाकलं. पण शेवटी त्याला सांगितलं, बाबा तुला संकट आल्यानंतर हे तुझ्या दंडामध्ये बांधलेलं हे ताबीज तू खोलून पाहतो. त्याने खोलून पाहिलं, त्याच्यात एकच लिहिलं होतं, दत्तात्रय महाराजांना शरण जा. आणि मग तो दत्तात्रय महाराजांना शरण गेला, त्याला दत्तात्रय महाराजांनी मातंग विषयामध्ये भेट दिली आणि अलर्काचा उद्धार झाला. म्हणजे जो योग साधना मागेल त्याला त्या ठिकाणी प्राप्ती मिळू शकते, मात्र जो भोगाच्या मागे लागेल त्याला जर कधी भोगाचा अतिशय झाला तर तो सहस्त्रार्जुनासारखा अधोगतीला जाऊ शकते. म्हणून जास्त भोगाच्या नादी लागू नका, पोटापुरता स्वार्थ ठेवा. आणि मग तुम्ही तुमच्या मुलांना कोण काय करता, खूप मोठ्या अपेक्षा करता, मग ते तुमची वाया जातात, विदेशात जातात, विदेशाच्या संस्कृती अवलंब करता, मग रडतात काही लोक, असं झालं तसं झालं म्हणे, अमकं झालं तम झालं. म्हणून तुम्ही त्यांना धार्मिक हे द्या. पूर्वीच्या काळामध्ये आध्यात्मिक गुरु आणि शैक्षणिक गुरु एकच होते पूर्वीच्या काळात. म्हणजे द्रोणाचार्यांनी अर्जुनाला अस्त्रशस्त्र शिकवले, फक्त सोबत वेद शिकवले, उपनिषदही शिकवले. म्हणजे दोन्ही प्रकारचं शिक्षण देणारा गुरु एकच होता, आध्यात्मिक आणि शैक्षणिक. आपल्या जाती व्यवसायाचं ध्यान शिकवणाराही आणि सोबतच त्याला आध्यात्मिक ध्यान देणारा गुरु एकच होता. आज काय झालेलं आहे, शैक्षणिक गुरु वेगळा झाला, आध्यात्मिक गुरु वेगळा झाला. शैक्षणिक गुरुपासून तुमचे कर्म चक्रातल्या कारभारातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात, पण ते शैक्षणिक क्षेत्राला महत्व गेलं, आध्यात्मिकाला काहीच महत्व नाही, त्याला उपदेश देत नाही. आता खंत व्यक्ती केली, त्यांनी केली, आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही हे देत नाही. आमच्याकडे तरुण हवाला या ठिकाणी फक्त इथं सगळे सिनियर सिटीजनच आहेत या ठिकाणी, सिनियर सिटीजन तरुण कोणी येतच नाही. तुमचं काम आहे त्याला हे करणं नाही, त्याला संस्कार करणे तुमचं काम. आणि संस्कार तुमच्या आणि त्याला एका दिवशी तुम्ही आज कार्यक्रम आहे त्याला जर म्हटलं तुम्ही जवळ आज काही शाळेत जाऊ नको, काय काय तुमचं म्हणणं, तुम्ही अभ्यास आहे ना तुम्ही जाऊ अभ्यासाची ट्युशन काय करणार, हा तुम्ही करत करणार आहे तो त्याच्यात. म्हणून काय त्याची जास्त हे नका करू. आहे ना तुमचं, तुम्हाला जेवढं आहे तेवढं तुम्ही प्राप्त करू शकता. तुम्ही अतिलोभात करता, मग काय होता की तो पोरगा अतिलोभामुळे तो त्याचा धर्म सुटून जाते. धर्म फार महत्वाचा आहे म्हणून, आणि हा धर्म देव शिकवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अवतार घेतात आणि या ठिकाणी जीवाच्या उद्धारासाठी तो धर्म शिकवतात, ज्ञान देऊन उद्धरती. म्हणून तुमचं कर्तव्य आहे की त्याला एवढं त्याला शिकू द्या, पण एका दिवसाने त्याचं शिक्षण कमी होणार नाही, एका दिवसाने त्याला फरक पडणार नाही. रविवारची सुट्टी असली त्याला मंदिरात आणा, तुम्ही सुद्धा मंदिरात या, त्याला मंदिरात आणा, त्याला एखाद्या पोथीमध्ये या, प्रवचनात या. एक दिवस तुमच्याकडे असतो, तुम्ही काही दिवशी त्याला संस्कार देऊ शकले नाही तर तो मुलगा उद्या तुमचा राहणार नाही. आणि या स्वतःची काय विदेशात गेलेली मुलं स्वतःच्या आईवडील सतत इकडे यायला तयार नाही, परिस्थिती खराब आहे, आम्ही फिरतो व्यवहारामध्ये फार भयंकर परिस्थिती आहे. विदेशात गेलेले पोरं सर्वे तरी यायला तयार नाही आहे. तिथून काय म्हणतात, तिकीट बोलत नाही, वेळेवर भेटत नाही, विचार भेटत नाही कोणाला. काय तुमची मुलं तुमच्याजवळ राहू शकत नाही, शेवटच्या क्षणाला तुमच्या कर्नाटकीचे किंवा तुमचं जो काही कर्मचक्र आहे काय महत्व राहिलं. म्हणून तुम्हाला त्यांना तुम्ही धर्मी लावा, एवढंच लावा की आपल्या त्यांना स्वार्थाचा असू द्या, आपल्याला पोटापुरता असू द्या, धर्मामध्ये त्यांना जास्तीत जास्त तुम्ही मोकळीकता द्या आणि त्यांना धर्माचं ज्ञान शिकवा. तरच हा धर्म चालू शकते, पुढे टिकू शकते. या ठिकाणी मदरसेने 6 पुत्र धर्मी लावले तर आमच्या देवाने छत्रपती महाराजांनी मदरसेचं नाव काढलं. एक सांकोस नावाची एक नाट्यजनाची मावशी आहे, तिने आपली सून मुलगा सगळ्यांना स्वामींच्या प्रवचनामध्ये दर्शनाला ते घेऊन आली कलाशिला वगैरे. तर त्याच्यामध्ये सगळ्यांना पाहून सांगतात, बाई तुम्ही आले ठीक आहे, तुम्ही सिनियर सिटीजन पण मग सुना आणली, हा पोरगा आणला, हे आता पण तुम्ही धर्मी लावून आले, हे काय योग्य वाटते का तुम्हाला. स्वामी सहज परीक्षा घेतली, तुम्ही जीजी चांगली गोष्ट आहे म्हणे, हे जर धर्मी आले त्यांचं भलं होईल म्हणे, जीजी यांच्या भल्यासाठी मी आणलं. तर आमचे देव काय म्हणतात, बाई असे म्हणा तरी तुम्हाला मदरसा म्हणा, म्हणजे मला मदरसाचं नाव काढलं का बरं, तुमचं नाव कोणी काढलं किंवा ऐतिहासिक स्त्री हॉटेलचं नाव कोणी काढलं. कारण ते 7 पुत्र धर्मी लावले. आपण धर्मी लागत असेल तर धर्मापासून मागतो, तरी त्याला अभ्यास सांगतो, तरी सांगू नका पाहिजे. माझ्याकडे खूप प्रसंग आहे.
मला एक मी पुण्याला नेहमी जात असतो तिकडे एक आमच्या गावाकडे राहतो त्याच्याकडे गेल्यानंतर मग तो मुला तिथे शिकला उद्देशित होता म्हणजे आई आम्ही गावाकडे पंचायत रूप वापरतो कशासाठी म्हणजे पंचायत रूपाला निवेदन तुम्ही येसा म्हणे मी आले की मग बिलकुल उद्देशित करायचे उद्देश घेतो तू नाही घेतलं नाही त्याला घेऊन तुमचा प्रोग्राम तुमच्या पोराला उद्देश नाही घेतला तर हा उद्देश घेऊन तुमचं लक्ष पटकन म्हटलं सांगा कारण मला त्याचे बाळाचं मला पाण्यात दिसते ना मला हे दिसलं नसतं काय हरकत नाही म्हणतात परत मी एक गेलो गेल्यानंतर मग असे दोनशे एका सत्संगामध्ये आल्यानंतर मग त्या सत्संगामध्ये बाबांनी सांगितलं तुम्ही उद्देश आहे का म्हणजे उद्देश नाही आहे म्हणून तुम्हाला पुरुष भाषा ऐकता येत नाही म्हणून आपण उद्देश घ्यायचा त्याला लगेच सांगितलं आल्यानंतर गावाला बोलून आलो उद्देश दिला त्याला सांगितलं वगैरे उद्योगाने बाबा तुम्हाला निवांत वेळ द्या म्हणे 8 दिवस वेळ नाही नंतर तो 8 दिवसात त्याला 1-2 महिन्यांनी त्याला वेळ दिल्यानंतर त्याने काय केलं 8 दिवस सुट्ट्या टाकल्या सूत्रपाठ सुटून घ्यायसाठी 8 दिवस सुट्ट्या टाकल्याने नवमी वेळ काढला तुम्ही जर सूत्रपाठ सुरू होतो तर सूत्रपाठ सुधारा एका पूर्वीमध्ये मी बसतो सूत्रपाठ सुरू होतो त्याला त्याचा इंटरेस्ट लागला तो शिकायला लागला मोठा काय मोठा एका वेळेवर मार्क आला नाही मग मा पोराने काय सांगला गावामध्ये अंदर घेऊन बसते म्हणे 1 दिवस गेला 2 दिवस गेला 3 दिवस गेले 4थ्या दिवशी मला सकाळून बाहेर निघालो परीक्षेला जायसाठी याच्यासाठी तर मला काय नाही ठीक आहे माझ्या पोराला तुम्ही काय सांगणार तो अजिबात खोलीच्या बाहेर निघून गेला ड्युटीवर जाऊन गेला तू काय सांगणार तुम्ही म्हटलं तो सूत्रपाठ तो बंद करा सूत्रपाठ तो सूत्रपाठ बंद करा म्हणजे नाही तर तुमचं पार्टनर तेच तर म्हणतात नाही तयार करेल म्हणजे त्याला उद्देश जेव्हा एवढाच मला हेतू होता म्हणजे ते सूत्रपाठ अभ्यासून तुमच्या नावाने मला आमच्या प्रकृतीचा वापर होईल अशा पद्धतीने बोलली काय काय करावं आता इकडून ऑर्डर झाली आता उद्या दुसऱ्या मला कोणाला माझ्या जवळचे नाते एक्सपर्ट झाले मी चाललो गेलो त्यानंतर ड्युटी गेला नंतर आपले दिवस आले म्हणजे 4-5 दिवसामध्ये लहान बाकी नाटक प्रमाणात करायचे म्हणलं तुम्ही चांगले गेलो मी गेलो या म्हणाले मला कोणी सांगितलं म्हणे तू बाबू त्यानंतर तुमचे सर्व सोडून तुमच्या मागामध्ये जाणार म्हणे काय करता आमचं सगळं चालू तो अशा पद्धतीमध्ये त्या आयुष्याने बोलली किंवा लक्षात काही नाही यायचं फक्त एवढंच असते की फक्त याला उद्देश घ्यावा फक्त तेवढा कुठं धरण करावा बाकी हा जर कायमचा इथून जात असेल तर त्यांना फार भीती असते म्हणून ते त्याला धर्मी लावत नाही काही का आणतील त्याला त्याचं बघू वाढत चालला कसं व्हावं म्हणूनही काही लोक घाबरतात म्हणून लक्षात ठेवा ज्याच्या अधिकारात ते येतील सगळे येणार नाही इथे जाताना सांगितले सामान्य असताना आले प्रत्येक जण आपापल्या अधिकारात असते कोणी कोणाच्या जवळ नाही आपल्या मनाला काम वाट नसते म्हणून ज्याचे अधिकार असतील ते अधिकार ठेवणार नाही म्हणून तुम्हाला काय करावं लागेल की तुम्ही फक्त तुमचा धर्म शिकवा त्याने जे होईल ते होईल पण धर्म काही त्याचा खराब करणार नाही धर्माचे प्रश्न चांगलेच करेल म्हणून भोगातून तुम्हाला सहस्त्राच्या भोगातून तुम्हाला नरक प्राप्त झाले आणि अदर्काच्या भक्तीतून उद्धार झाला म्हणून तुम्हाला योग साधना प्राप्त करायची भोग साधना प्राप्त करायची हा निर्णय तुम्हाला लावायचा आहे वेळ पूर्ण झालेली आहे आता ही तुमची राष्ट्राची वेळ सुरू झालेली आहे भाषण प्रबोध नसते आणि अध्यक्षाचं भाषण त्यातच येते जेव्हा राशन सुरू होते आणि म्हणून काय होते की ते म्हणतात हा बुवा कधी बंद करते तर त्याच्याकडे मी जास्त वेळ घेणार नाही माझा ठरलेला या ठिकाणी पूर्ण केला आणि वेळ कुठे झाली आहे कोणत्या कार्यक्रमात मला दूर जायचं आहे तर त्या वेळेवर मी इथं थांबतो आणि तुम्हाला दत्तात्रय महाराज वेळेच्या माध्यमातून भोग साधना योग साधना दोन्ही समजून सांगितलेले आहे तुमच्या उपयोगाला न्या धर्म किती महत्वाचं आहे लक्षात घ्या एवढं सांगून या ठिकाणी वेळेवर थांबतो श्री दत्तात्रय महाराज की जय दंड धन्यवाद दंडक बाबा ज्ञान श्रवण करताना ज्यांना येत नाही थकवा त्यांना कधीच मारत नाही नको या श्री दत्तात्रय प्रभूचे नाव तुम्हाला कधीच फिरवणार नाही चकवा तुम्हाला कधीच फिरवणार नाही चकवा पिढ्यानपिढ्यांचे मानभाव आम्ही कशाला करायच्या बोलून काळा वाजवा ना या विचारमंचासाठी एकदा जोरदार टाळ्या या विचारमंचासाठी एकदा जोरदार टाळ्या
धन्यवाद बाबा. आपल्या ओजस्वी वाणीने आम्हाला आपण मंत्रबोध केले. मी यानंतर मी दिगंबर रामजी उईके सावरगाव आमच्या सभामंडपामध्ये दरवर्षी एक असा आंघोळ्या काढतात. त्यांचा एक छोटासा सत्कार करायचा आहे. तर या ठिकाणी जर उपस्थित असतील तर त्यांनी त्वरित सभामंडपाकडे